अभी अभी सूत्रों से पता चला है कि इंटरपोल का मोस्ट वांटेड क्रिमिनल दिल्ली के तिहाड़ जेल से फरार हो चुका है। ऑल द बेस्ट मिस्टर, जो भी आपका नाम है। जो भी नहीं सर, इंस्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे। तुम्ही पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे असेच हसत खेळत थोडेसे जॉली स्वभावाचे तुम्ही आहात असं दाखवले, तर तसंच आहेत का तुम्ही? मी त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. मी हाऊस म्हणून गीता मुखोद्गत केलेली आहे. काय सांगता? अर्थासहित माझ्याकडे गीता आहे आणि मी योग्य वेळी मला योग्य ते श्लोक आठवतात. न प्रवृष्येत प्रेम प्राप्य न उद्विजत प्राप्यचे प्रेम चिरबुद्धी असमुडा ब्रह्मविद ब्रह्मनिस. म्हणजे तुम्ही चांगलं झालं तर उछालून जाऊ नका, वाईट झालं तर नर्वस होऊ नका. मी सकाळी 5 फळं खातो, नाश्त्याला फक्त फळं खातो आणि एक उकडलेलं अंड. ओके. आणि दिवसभरात मी 1 लिटर दूध पितो. 1 लिटर? 1 लिटर अजून एक. मी पूर्वी 2 लिटर दूध प्यायचो. पूर्वी मी उसाचा रस पण सांडपणे मी असा ग्लासनी नाही प्यायचो, चरवीने प्यायचो. मी जाऊन त्या आधी त्याच्या अंगावर एकदम गपदिशी त्याला ओरडलो मी, चार्ल्स, खुश चार्ल्स. म्हटलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे हू हॅड कॉट हिम इन 71. मी बंदोबस्तासाठी वरळी नाक्यावर उभा होतो. राजीव गांधीची अशी मोटरकॅट चालली होती, त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं गाडी थांबवा, मला त्याशी भेटायचं. कारण त्याने माझा चेहरा ओळखला. तुमची प्रतिमा अशी कशामुळे तुमच्यावर लोकांना? मी कायम निधर्मी राहिलो आणि लोकांना माझं सांगणं असं की हे काय 5 बायका आणि 25 पोरं मुसलमान असं काय नसतं म्हणलं. मी बोर्ड लावला होता की 5 बायका आणि 25 पोरं असणारा मुसलमान मुंबईत मला शोधून द्या, मी त्याला 25,000 रुपये बक्षीस देईन. आणि ही विचारसरणी तुमच्यात ऐकून तुम्हाला लोक म्हणतील इथे मुल्ला झेंडे ते. हा, म्हणून त्या लोक मी म्हणायचं बघा हे सगळे जसे कितीतरी हिंदू आहेत की ज्यांनी 2-2, 3-3 बायका ठेवल्यात. तुम्ही जातीयवादावरून भांडणं वाढवू नका असं माझं. आणि मग मी एकदा मी तर मुस्लिम एरियामध्ये असताना मी उर्दू शिकलो. बरं. आणि मी इस्लामचे मी ॲक्च्युली पुण्याच्या नानापेठेतला, आमच्या नानापेठेत सगळे हिंदू ज्यांचे आमचे कमरुद्दीन पैलवान आमच्या वडिलांचा एकदम दोस्त, आमच्या घरी माझे भाडेकरी पण मुसलमान. आमच्या मनामध्ये असा कधी विचारच यायचा नाही, तुम्ही आज लग्न करणार का? म्हटलं करून टाकूया काय बरं. मग आम्ही त्या दुपारी 2 वाजता गुलालवाडीमध्ये नाशिकच्या गेलो आणि 4-5 लोकांच्या मध्ये ते आमचं लग्न झालं. अरुण गवळीला मी पकडला होता. त्यावेळी इंटेकच्या प्रेसिडेंटचा मला फोन आला. मला शिपाई झाले सर, ते इंटेकचे प्रेसिडेंट कोण भाई जगताप ते बोलत आहे. मी घेतला फोन, कोण बोलत आहे? भाई जगताप. म्हणजे ते इंटेकचे प्रेसिडेंट? हो हो. म्हटलं साहेब माझे हात थरथर कापतायत, एवढ्या मोठ्या माणसाची, मी साधा इन्स्पेक्टर, मला अशी सवय नाही इतक्या मोठ्या माणसाची बोलण्याची. तुम्ही साहेब कमिशनर साहेबांशी बोला, माझे हात कापतायत, मी नाही तुमच्याशी. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सर्वाधिक मुलाखती, सर्वाधिक लेख प्रसिद्ध झालेला कोणता पोलीस अधिकारी असेल तर ते नाव आहे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. खरं तर ते ACP म्हणून रिटायर झालेले आहेत, पण इन्स्पेक्टर मधुकर झेंडे ही त्यांची ओळख आहे. आणि ही त्यांची ओळख पुन्हा दृढ होण्याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्सवरती त्यांच्याच एका स्टोरीवरती आलेला त्यांच्याच नावाचा सिनेमा. हा सिनेमा देखील बऱ्यापैकी चर्चेत आहेत, पण अशा खऱ्या हिरोला भेटण्याची संधी या सिनेमामुळे आपल्याला पुन्हा मिळालेली आहे. आणि मी खुद्द आता झेंडे साहेबांसमोर बसलेला आहे. झेंडे सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. सिनेमा पाहिला का तुम्ही? हो, पाहिला ना. प्रीमियरलाच गेलो होतो. दिल्लीला प्रीमियर झाला. दिल्लीला प्रीमियर झाला. मनोज वाजपेयी यांचं काम कसं वाटलं? छान आहे. आता ते चांगले ॲक्टरच आहेत. पण तुम्ही पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे असेच हसत खेळत थोडेसे जॉली स्वभावाचे तुम्ही आहात असं दाखवले, तर तसंच आहेत का तुम्ही? मी त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. पण जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही काही सीन पाहिले जरा थोडंसं, आणि मूळची आम्ही वाचलेली कथा याच्यामध्ये थोडासा फरक वाटतो की जरा त्याने मला सांगितलं आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेणार साहेब. बरं. थोडंसं माल मसाला टाकतात ते. मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, माझं काही म्हणणं नाही. ओके. आधी ओम राऊत आणि चिन्मय मांडलेकर आधी माझ्याकडे आले. बरं. 4-5 तास सगळं माझं माहिती घेतली, माझ्याकडून सगळे कागदपत्र नेले आणि मग त्यांनी त्यांचं काय असेल ते ठरवलं. ओके. पण तुम्हाला हा सिनेमा पाहिल्यानंतर काय वाटलं हे जरा? काय ना, आता आपलं नाव प्रसिद्धी झाली, पण आनंद वाटतो, कुणाला वाईट वाटेल. पण जेव्हा ती 4 शोभराजला पकडण्याची सगळी स्टोरी होती आणि तुम्ही एकदा नाही तर 2दा पकडलेलं होतं,
4 शोभराला तुम्ही प्रत्यक्ष कोर्टामध्ये भेटलेला पण होता 30,000 कोर्टामध्ये. तर 4 शोभराज हे खरोखर इतकं असं व्यक्तिमत्व होतं का की तो तुम्हाला किंवा पोलिसांना म्हणतो देखील आहे की तुम्हाला माझ्यामुळे प्रसिद्धी मिळते, इतका तो असं ते- काय म्हणायला हरकत नाही, पण तो अतिशय रफ माणूस आहे. बरं त्यांनी जेलमध्ये असताना बीबीसीने त्याच्यावर एक मूव्ही केली बरं 89 साली, हां आणि त्यात त्याने मुंबईच्या मॅजिस्ट्रेट्सना, मग सगळ्या भारतातल्या मॅजिस्ट्रेट्सना, पोलिसांना, सगळ्यांना भरपूर शिव्या दिलेल्या आहेत. तो म्हणजे मुळात पोलिसांना तो जुमानतच नाही. बरं तो स्वतःला फार मोठा समजतो. म्हणून तर पहिल्या केसमध्ये ज्यावेळी त्याचा एक सहकारी त्याच्याकडे 2 रिव्हॉल्वर घेऊन दिल्लीहून पळून आला, हो त्यावेळी त्याला वाटलं पाहिजे होतं की आपण आता त्यांनी मोठं ऑपरेशन ऑर्गनाईज केलं होतं की एअर इंडियाचं जे कॅश काउंटर होतं फाउंटनला, तर ते लुटण्यासाठी त्यांनी 5-6 सहकारी, केवढ्या वेपन्स, रायफल्स, रिव्हॉल्वर सगळी जमा केली होती. त्याची 2 रिव्हॉल्वर चोरून त्याचा एक सहकारी आला. तो मुंबईचा होता. त्याला माहीत आहे की आपण आपला एक सहकारी केला, इतकं कदाचित पोलिस, तरी तो सगळ्या सहकार्यांना घेऊन आला आणि त्यांची सगळी तयारी होती. पण सुदैवाने आम्हाला ते सापडले. ते सगळी वेपन, जवळ 5-6 रायफली, रिव्हॉल्वर्स, स्मोक बॉम्ब, हँड ग्रेनेड सगळं आम्ही पकडलो. आणि ते त्यावेळी म्हणजे 71 सालची मोठी घटना झाली. बरोबर. त्यात परत त्यावेळी दिल्ली गव्हर्नमेंटने त्यांनी अशोक हॉटेलमध्ये रॉबरी केली होती. त्यात तो मिळत नव्हता म्हणून 1500 रुपयाचं रिवॉर्ड डिक्लेअर केलं होतं. तर सुदैवाने ते रिवॉर्ड पण मला मिळालं. आम्ही सहकार्याने वाटून घेतलं, पण मला ते मिळालं. तुमचं जे पुस्तक आहे इंग्रजीमधलं, त्याच्यामध्ये तुम्ही अजय नावाचे कॅरेक्टर तोच तो 4 शोभराला भेटलेला होता. तर अजय हा काय कॅरेक्टर होता आणि त्याने नक्की काय केलेलं? अजय गावदेवी पोल्युशनच्या एरियामध्ये राहायचा, बाबुलनाच्या तिथे. बरं. त्यांनी आपल्या घरातल्याच आई वडिलांची चोरी केली आणि 30 तोळ्याच्या दागिने घेऊन तो पळाला. बरं. त्यांनी कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्याला शोधून आणला, मग सगळे दागिने रिकव्हर केले, मग त्याच्यावर कोर्टात केस पाठवली. बरं. कोर्टात केस पाठवलं, मग आई वडिलांना नाही, मुलाला काहीतरी साहेब वाचवा, आता चूक झाली त्याची. मग आम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांना विनंती केली की साहेब याला चांगल्या बिहेवियर, पहिलाच गुन्हा होता, 19 वर्षाचा होता. म्हणून मग मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्याला 2 वर्षाच्या चांगल्या बिहेवियर बॉन्डवर सोडला. बरं. पण त्याला बेसिकली त्याचं वृत्तीच क्रिमिनलची असल्यामुळे तो फिरत असताना नेमकं चार्ल्स शोभराज आणि त्याचे 5-6 सहकारी आले होते ही रेकी करायला, कसं काय करायचं. तर तिथे हा जाऊन त्यांना म्हणून मला काहीतरी काम द्या. हा स्वतःहून म्हणालेला आहे. हा, तो म्हणला तू चौपाटीला बसले होते, बरं. तू काय काम करणार. त्याची क्रिमिनल ट्रेनिंग, मी काय पण करू शकतो, कुणाला मारू शकतो, स्टॅप करायचं, दरोडा करायचा, मी म्हणलं अरे तू असं करू शकतो. मग ते त्याला घेऊन गेले, त्यांनी दाखवलं की इथे तर आम्हाला असं लुटायचंय, तू प्लॅन. एअर इंडियाची एअर इंडिया नाही, ते न्यू इंडिया इन्शुरन्सची बिल्डिंग खाली एअर इंडियाचं कॅश काउंटर होतं. बरं. त्यावेळी सगळे कॅश व्यवहार व्हायचे ना, बरोबर. लाखो रुपयावर तिथे जमा व्हायचे. म्हणून त्यांनी मोठा प्लॅन करून ते सगळे फॉरेनर वगैरे आणले होते, चोरून गाड्या आणल्या होत्या, सगळी अरेंजमेंट केली होती त्यांनी. आणि असं करताना ते म्हणले, मग त्यांनी तो प्लॅन तयार केला, त्याला दाखवला आणि म्हणले हा कामाचा माणूस आहे, म्हणजे चल आमच्याबरोबर. म्हणून ते त्याला घेऊन दिल्लीला गेले. बरं. दिल्लीला गेल्यानंतर तिथे त्यांच्या खोलीमध्ये त्यांनी बघितलं की त्यांनी वेपन कधी पाहिली नव्हती, रिव्हॉल्वर्स, रायफली, हे सगळं बघून तो गुजराती पोरगं घाबरलं. त्यांनी हे सगळे झोपले असताना गपचूप 2 रिव्हॉल्वर उचलली आणि तो पळून आला. दिल्लीवरून पळून आला. दिल्लीहून पळून आला. पळून आल्यानंतर त्यांनी एक रिव्हॉल्वर विकलं 5,000 रुपयाला. आणि मग ते दुसरं विकायला जाताना एक जो व्यापारी घेणार होता तो म्हणला की चालवायचं कसं मला दाखवतो. म्हणला मी दाखवतो. त्यांनी कधी रिव्हॉल्वर हाताळलंय, त्यांनी हे करताना त्याची गोळी उडली आणि त्या माणसाच्या जो विकत घेणार त्या छातीत तो धाडदिशी पडला. तर याला वाटलं तो मेला. बरोबर. सुदैवाने त्याच्या उजव्या छातीला गोळी लागली होती, तो जिवंत होता. मग त्याला लोकांनी काहीतरी GT हॉस्पिटल नेलं. तो कसं सांगणार मी असं काहीतरी. त्यांनी खोटं सांगितलं मी इकडे चाललो होतो, कोणीतरी माझ्यावर गोळीबार केला, का मग माहीत नाही. पण ह्याला वाटलं की आता मेला, आता आपल्यावर मोठं बालंट येणार. मग त्याला आठवलं की झेंडीने आपल्याला पूर्वी मदत केली होती. म्हणून मी त्यावेळी गावदेवी पोल्युशनलाच होतो तोपर्यंत. तो आला माझ्याकडे, साहेब तो रिव्हॉल्वर घेऊन. म्हणलं अरे अजय काय हे काय. म्हणजे रिव्हॉल्वर म्हणजे खाली ठेवा आधी. मग ते पाहिलं, ते मी अनलोड केलं. ते तसं लोड त्याने आणलं, अनलोड केलं. आणि मग त्याला म्हणलं काय केलं. मग त्याने ही सगळी स्टोरी सांगितली. मी असं ते भेटलो आणि त्या माणसाचं नाव चार्ल्स शोभराज आहे. तर नुकतंच त्यांनी ते अशोक हॉटेलमध्ये रॉबरी केली होती, त्यात सगळ्या पेपरला आलं होतं की अशोक हॉटेल रॉबरी मी चार्ल्स शोभराज नावाचा माणूस एक वॉन्टेड आहे. आणि दिल्ली सरकारने त्यावेळी 1500चं रिवॉर्ड डिक्लेअर केलं होतं. तर म्हणलं अरे हा तर आपल्याला वॉन्टेड आहे. बरं. पण म्हणलं आता तो पळून आला म्हणजे कदाचित ते येणार नाहीत. पण पोलिसांना काहीतरी थोडा धागा सोडायचा नसतो ना. मग तो म्हणलं साहेब ते ताजमध्ये उतरतो, तिकडे राहिलो होतो आम्ही. मग आम्ही 2-3 दिवस गाडी घेऊन, प्रायव्हेट टॅक्सी घेऊन तिथे 2-3 दिवस ताजमध्ये वॉच ठेवला.
आणि त्या 11 नोव्हेंबरला तो असा चालत असताना तो सूट बीट घालून चालला, साहेब हाच. मी जाऊन त्याला मागून जाऊन घट्ट पकडला, त्याच्याकडे रिव्हॉल्वर होतं, ते काढलं मी आणि मग त्याला पोलीस स्टेशनला नेला, कुलाब्याला पोलीस स्टेशनला नेला. तर तिकडे तो काय बोले ना, पण त्याची खिशाची झडती घेतली सगळ्या कोटाची. तर 4 रिसिप्ट्स मिळाल्या. त्याने काय केलं, आपले सगळे सहकारी वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. बरं. मग आम्ही तिकडे जाऊन आणले, त्यांच्याकडे ती सगळी वेपन्स मिळाली. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या पेपरमध्ये मोठी बातमी की मुंबई पोलिसांनी एअर इंडियावरचा आघात वाचवला आणि मग या लोकांना चार्ल्स शोभराज पण वॉन्टेड आहे. बरं. मग ते ऐकून लगेच दिल्लीचे पोलीस आले आणि आम्हाला वॉन्टेड आहे म्हणून त्याला घेऊन गेले. पण चार्ल्स शोभराज हा इतर गुन्हेगारांपेक्षा वेगळा कसा होता? तो मुळात त्यांनी इतके जगभर खून केलेत आणि जगातल्या सगळ्या जेलमधून तो पळालाय. बरं. जिथे त्याला पकडला तो इराणमधून पळाला, अफगाणिस्तानमधून पळाला, फ्रान्समधून पळाला. आपल्या तिहार जेल मी पकडल्यानंतर सुद्धा आपलं वॉर 71 सुरू झालं. बरं. आणि त्याचा ब्लॅकआउट त्याने ॲडमिट झाला हॉस्पिटलमध्ये तिथल्या दिल्लीच्या, आणि तिथून पाईपवरून उठून पळून गेला. म्हणजे त्याच्या आधी तो 86च्या आधी 71 मध्ये पण पळाला होता. म्हणजे ओके. अच्छा. 71ला मी त्याला पकडल्यानंतर तो पळाला. बरं. त्यावेळी त्या तिथल्या ज्वेलरला, त्या अशोक हॉटेलच्या, त्यांनी ड्रग केलं होतं. बरं. आणि त्याला बेशुद्ध करून सगळे दागिने घेऊन तो पळाला होता. ओके. तर त्यासाठी तो वॉन्टेड होता. पण त्याची टेंडन्सीच होती, म्हणजे तो काय त्याचं तो मुळात त्याच्या आधी तो मुंबईमध्ये बऱ्याचदा चोरीच्या गाड्या अफगाणिस्तानमधून, इराणमधून आणायचा. अल्फा रोमिओ, त्या गाडी अल्फा रोमिओ फार फेमस गाडी होती. त्या गाड्या आणून ते मुंबईत विकायचा आणि मुंबईत तो भरपूर पैसे कमवायचा, पॉश राहायचा. त्यांनी त्यावेळी एका अतिशय श्रीमंत पारशी मुलीशी संधान पण बांधलं होतं आणि तिला फसून तो त्याकडे ॲक्च्युली राहत होता तिच्याबरोबर काही दिवस. मग तो मुंबईला नवीन नव्हता. तो ॲक्च्युली काय, त्याचा बाप सिंधी असल्यामुळे मूळचे पुण्याचे ते. बरं. तिथे पदमजी पार्कमध्ये ही बहीण राहते अजून पण, चार्ल्स शोभराजची बहीण. त्याच्या बापाची पहिल्या सिंधीबाईची मुली ते पदमजी पार्कमध्ये सावत्र बहीण. हा, सावत्र बहीण. ओके. पण जेव्हा तो तिहारमधनं 86 साली सुटला, तेव्हा तो खरोखरीच इतकं तिहारचं प्रशासन इतकं ढिलं होतं का, की त्याने इतकं इन्फ्लुएन्स केलं होतं त्याला? मी त्याला किती 79 मध्ये त्याला पिक्चर काढायला परवानगी दिली होती. बरं. तिथे कसं काय परमिट केलं बीबीसीच्या लोकांना? आज जेलमध्ये येऊन त्यांनी सगळ्यांच्यावर असं इम्प्रेशन मारलं होतं. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, स्वतःची केस स्वतः चालवायचा. वकील होता नेमलेला त्यानं? नाही, तो वकील नाही, त्याला इतका कायद्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यावेळेचे सगळे जेलमधले लोक त्याला वकीलच समजायचे आणि त्याला एकदम रिस्पेक्ट नाही. इव्हन जेलचा स्टाफ सुद्धा त्याला आणि त्याला ड्रग्सचं इलिगल धंदा करत असल्यामुळे भरपूर पैसे तो जेलमधल्या लोकांना देत असेल. त्यामुळे त्याला कॉम्प्युटर दिला होता सगळ्यांनी. जे जेलरनी त्याला वापरायला कॉम्प्युटर दिला होता. त्याची एवढी फॅसिलिटी होतं, म्हणजे असं ते सांगतात की तो जेलरच्या बाजूलाच खुर्चीवर जाऊन बसायचा. अरे. आणि असा तो लोकांच्यावर इन्फ्लुअन्स करायचा. बरोबर. आणि त्याचं वैशिष्ट्य. ओके. पण जेव्हा त्यानं त्याच्या वाढदिवसानिमित्त केक आणला आणि केकमधनं इतकं त्यानं सर्वांना विषबाधा किंवा गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर तो पळाला. हो. पण तो पळाल्यानंतर तुम्हाला किती दिवसाने कळालं की तो पळाला? दुसऱ्या दिवशीच पेपरला आलं ना. बरं. ओके. त्यावेळी काय झालं की आम्ही हे जे त्याच्यामध्ये एकदा 75 साली तो ताजमध्ये आला होता आणि मी ताजच्या मॅनेजरला सांगितलं होतं की असा माणूस आहे, हा बदमाश येथून तुमच्याकडे राहतो. तर तो म्हणला तो, आणि मी ब्लॅक बेल्टची परीक्षा टोकियोला बरोबर दिली, मी त्याला ओळखतो चांगला. म्हणलं तो तुमच्या हॉटेलमध्ये येऊन बरेच गुन्हे करतो, तू लक्ष ठेव. आणि म्हणून ते असं करून तेवढ्यात त्याच्या 74च्या सुमारास एक फ्रेंच कपल आलं होतं. बरं. फ्रेंच कपलला त्याने असं दोस्ती करून ड्रग केलं, त्या दोघांना बेशुद्ध केलं आणि 2 दिवसांनी ते शुद्धीवर, म्हणजे ते उघडून शुद्धीवर आले. तर त्यांनी सांगितली स्टोरी, आम्हाला एक कपल भेटलं, आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला जेवायला घातलं आणि आम्ही बेशुद्ध झालो, आमचं सगळं सामान बिमान घेऊन पळाले ते. ओके. मग माझ्याकडे फोटो होता त्याचा, मी दाखवला, म्हणजे हाच माणूस. त्यामुळे अच्छा, त्यामुळे त्याला ती सवय. मी त्याला म्हणलं, अरे बाबा तुझ्या हॉटेल सांगून सुद्धा तो पळून गेला. नाही, आता मी केअरफुल राहील म्हणून. आणि परत 2 महिन्यांनी तो एका स्विस मुलीला घेऊन तिकडे आला. त्या शामियान्यामध्ये चहा पित होता. तर त्याने यांनी बघितलं की ताबडतोब त्याला आठवलं झेंडेला फोन करायचा. त्यांनी त्यावेळी टेलिफोन बूथवर झालं. त्यांनी तिथून फोन करताना यांनी बघितला, फार शार्प होता, बघितला हा फोन करतोय, ते ताबडतोब तिथून तो पळाला त्या मुलीला घेऊन. पण आमच्या सुदैवाने, सगळ्यांच्या सुदैवाने त्यावेळी तिथे एक हा होता
वॉचमन जो होता तो म्हणला हा फॉरेनर माणूस एवढा पळतो का टॅक्सीनी, बरं. म्हणून त्यांनी त्याच्या मागे दुसरी टॅक्सी लावली आणि तो त्या टॅक्सी फॉलो केली. तर ओके. तिकडे रिज हॉटेलमध्ये गेला. तिथून त्याने फोन केला, साहेब आता आपल्या हॉटेलमधून पळालेला माणूस रिजमध्ये गेलाय. बरं. मग तो मॅनेजर पळत मग साहेब चला चला रिजमध्ये चार्ल्स सोब्राज गेलाय. मग आम्ही लगेच जीप घेऊन गेलो. बाय दॅट टाईम त्यांनी सगळी त्या मुलीला घेतली, सगळं सामान घेतलं, टॅक्सीत घातलं तो चेकआउट करून, आणि तेवढ्यात त्यांनी कदाचित लांबून आमची जीप पाहिली असेल काय, तर त्यांनी त्या मुलीला तशीच टाकली आणि तो पळाला. हो. पण ती मुलगी सापडली, तिचं सगळं सामान सापडलं. त्या सामानात त्याच्याकडे 5-6 खोटे पासपोर्ट त्यांनी केलेले ते मिळाले. ओके. ही 75 सालची गोष्ट हा? ही 75 सालची गोष्ट. हा 75 सालची. ओके. आणि मग तो ते मिळाल्यानंतर परत मुंबईच्या सगळ्या पेपरमध्ये आलं. ते सगळे त्याचे फोटो, वेगळ्या वेशातले फोटो ते प्रसिद्ध झाले की पोलिसांना चार्ल्सनी गुंगारा दिला, म्हणून ती बातमी सगळ्या वर्तमानपत्रात आली. ओके. त्यानंतर 76 साली मग त्याला जो पकडलं तो एका हॉटेलमध्ये काहीतरी फ्रेंच लोकांना असं ड्रग करत असताना तिथल्या मॅनेजरने पाहिलं आणि पोलिसांना बोलवलं. त्यावेळी तो पकडला गेला. तुली नावाच्या इन्स्पेक्टरने त्याला ओळखला आणि पकडला. त्या पकडल्यानंतर जेलमध्ये होता तो. मग ती आम्ही 71ला पकडलेली केस ती हिअरिंगला आली. बरं. त्याच्या हिअरिंगला मी गेलो दिल्लीला. बरोबर आमची बायको पण म्हणली मी पण येते दिल्लीला, म्हणून तिला घेऊ. त्यावेळी मी CIDत होतो म्हणून साध्या कपड्यात असायचं. बरं. तर मी साध्या कपड्यात असताना 30,000च्या कोर्टात त्याला असा आणताना तोपर्यंत त्यांनी जगभर किती 20-22 खून केले, ते रेड कॉलर नोटीस वगैरे त्याचं. त्यामुळे तो फार मोठा गुन्हेगार झाला होता. त्याला कोर्टात आणताना 15-20 शिपाई, इन्स्पेक्टर, स्टेनगन असं एस्कॉट. तर माझा आवाज असा मोठाच आहे. मी म्हटलं चला फालतू माणसाला केवढं एस्कॉट आहे. तर तो एक पंजाबी होता, तुमको मालूम है कोण आहे? म्हटलं हा मालूम आहे, ये चार्ल्स सोब्राज इसको मैं पकडा था. त्याला वाटलं याला कोणी पागल कुत्त्यानी काढलं म्हणून. आणि मी साध्या कपड्यात होतो. नंतर मला आत बोलवलं कोर्टात जबानी द्यायला. मग माझ्या बायकोला त्यांनी विचारलं की तिने सांगितलं हे इन्स्पेक्टर आहे बंबई से आए, इन्होंने इसको पकडा था. मी बाहेर आलो कोर्टाच्या, तर ते सगळे अरे तुमने कैसा पकडा? म्हटलं हातच्या पकडा. तुम्हाला हात लोखंड काय? म्हणजे त्यांना असं सगळी गर्दी होऊन त्यांना सगळ्यांना नवल वाटलं की मी कसं एक पकडलं. त्यामुळे आमच्या बायकोला वाटलं चांगल्या माणसाची मी लग्न केलं. पण आता आपण मी त्याला परत बोलण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं त्याला काहीतरी सांगूया किंवा असं का करतोस तू. तो म्हणलं माइंड युअर ओन बिझनेस. मग तो मला त्याने असं ब्रशअप तो असं सगळ्यांना तुच्छतेनेच वागवायचा. तर स्वतःबद्दल फार काहीतरी समजायचं. ओके. मग पण त्यावेळी त्याला मला परत बघता आलं, त्याशी बोलता आलं. आतापर्यंत तुम्ही म्हणजे 71 साली पकडलेलं, 75 साली तुमच्या हातातून निसटला, 76 साली तुम्ही त्याला 30,000 कोर्टामध्ये बघितलं. 30,000. आता आपण 86 कडे. 86ला त्यांनी ते काय जवळजवळ त्याचा डेव्हिड हॉल नावाचा एक फॉरेनर मित्र होता. तो गाडी घेऊन आला आणि ते बाहेर सकाळी जेलमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं आज याचा वाढदिवस पार्टी केली. पार्टी सगळ्यांनी एव्हरीबडी एन्जॉयड पार्टी. आणि सगळे 6-7 गार्ड होते ते सगळे झोपले. आणि ते जेलचे दरवाजे उघडले, 3 गाड्या आत गेल्या आणि 16 लोक पळून गेले त्या गाडीतून 16 मार्चलाच. आणि मग दुसऱ्या ही सगळी मोठी बातमी आली. बरोबर. पण त्यामुळे ही बातमी आल्यानंतर म्हणजे मीडिया किती उपयोगी असतं. तर 19 तारखेला आमच्या आफ्टरनूननी माझा फोटो छापला आणि त्याचे ते जुने फोटो होते ते सगळे की देर इज वन इन्स्पेक्टर इन मुंबई हु नोज हिम. ओके. आता आमचे DGP त्यांना काय माहीत, त्यांच्या हाताखाली 4-5 हजार इन्स्पेक्टर आहेत. कुणी कधी काम केले काय कळणार. बरोबर. पण सुदैवाने ते वाचलं असल्यामुळे 29 मार्चला रेल्वे पोलिसांनी एक संशयित पकडला. बरं. आणि त्याच्या इंट्रोगेशन मध्ये निघालं असं की याच्याशी चार्ल्सशी संबंधित आहे. बरं. ते कळल्यानंतर ताबडतोब त्यांना DGने सांगितलं साहेब चार्ल्स, कारण ती फार मोठी बातमी होती ना. बरोबर. साहेब चार्ल्सचं काहीतरी कनेक्शन आहे. ते म्हणलं दुसरं काय ना पहिले झेंडेला बोलवा. मला सकाळीच मेसेज DGP साहेबांना भेटा. DGP आम्ही कधी बघत पण नाही DGP. बरोबर. आणि मी घाबरून गेलो, म्हणलं कशाला DGP साहेब आपल्याला बोलवत आहेत. तरी मी गेलो सकाळी तिकडे आणि गेलो तर मी तिथं कमिशनर, जॉईंट कमिशनर खालीच उभे. अरे आज DG तुमची वाट बघतायत. आणि मग गेलो, मग मी सगळी स्टोरी सांगितली, काय सांगितलं. मग त्याने आम्ही सगळी चर्चा केली काय करता येईल काय करता येईल. मग त्या इन्व्हेस्टिगेशन असं कळलं होतं की ते गोव्याला आपल्या पनवेलला पंचरत्न हॉटेलमध्ये राहिले होते. बरं. आणि तिकडे त्यांच्याकडे मोटरसायकल होती. सुदैवाने त्या वॉचमननी तिथलं तो नंबर लिहून ठेवला होता आपल्या डायरीमध्ये, ते लोक वापरतात. आणि मग तिथून ते गेले. पण त्यांनी आपल्या एका मित्राला पाठवलं होतं इकडे दिल्लीला की आपल्याबरोबर अजून 2-3 मुली असतील तर आपण असं फॅमिली वाटूत म्हणून 2 मुली घेऊन ये. म्हणून त्यांचा एक सहकारी त्यागी म्हणून गेला होता. तो परत आला सांगायला की त्या मुली यायला तयार नाही.
तो परत आला तोपर्यंत या पकडलेला एक बातमी पेपरला आली होती, ते सगळे तिथून निघून गेले होते. बरोबर. मग तो संजय पोद्दार त्या हॉटेलचे मालक ते फार चांगले ग्रस्त आहेत. त्यांनी पण किती मदत केली. तर त्यांनी असं नाही सांगितलं, तो म्हणलं ते गेले आता, येतील थोड्या वेळात, तू बस, तू पण आम्ही जेवायला वेळ तो रूम उघडून देतो. त्याने दुसरी रूम उघडून दिली, त्याला जेवायला घातला आणि पोलिसांना बोललो. आणि पोलिसांना बोलल्यानंतर मग तो त्याला इंट्रोगेशन करताना तो म्हणला, मला कशाला पकडता, काय काय, मी कुठं चार्ल्स सोबराज बरोबर होतो, पळाला नाही, मी फक्त त्याला गाडीतून बाहेर आणला. ते चार्ल्स सोबराज म्हणे ही सगळी माहिती मिळाली. बरोबर. मग त्यात त्यांनी सांगितलं की त्याची बायको अमेरिकेत आहे, तो तुला मग त्याचं गोव्यातल्या एखाद्या छोट्या बोटीतून मोठ्या क्रूजमध्ये जाऊन तिकडून पळून जायचं ओके. पण तो तसा कुठे कुठे गेले, अलवारला गेले होते, अहमदाबादला गेले होते, मुंबईत 4 दिवस राहून गेले होते, सगळे फिरमेच. मग मी डीजीने सांगितलं की साहेब आपण जिकडे इकडे तो तिथे परत जातो, तर आपण सगळ्या तिकडे टीम करू. अशा वेगवेगळ्या टीम तयार केल्या, तिकडे गेले. तर मला डीजी साहेब म्हणाले तू गोव्याला जा. मी म्हणलं ठीक आहे साहेब. मग आम्हाला त्यावेळी मी म्हणलं साहेब पैसे तिकडे हॉटेलमध्ये राहायला किती लागते? मी म्हणलं 10,000 रुपये. आम्हाला सगळ्यांना 10,000 प्रत्येक टीमला ताबडतोब दिले सिक्रेट सर्व्हिस फंडातले. आणि आम्ही मला आधी ते म्हणलं तू ताबडतोब विमानाने जा पुढे. मग बाकीचे लोक, मग 2 ऑफिसर आणि 2 शिपाई गाडी घेऊन आले. आम्ही विमानाने तिकडे गेलो. बरं. पण एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा याच्यामधला आहे की चार्ल्स शोभराजला जेव्हा गोव्यामध्ये आहे तो, असं तुम्हाला जेव्हा कळालं, तेव्हा तो जो त्याच्याबरोबर जो त्यागी होता त्याला तुम्ही बरोबर घेतलं होतं? नाही, त्यागी बिगीला काय मी बरोबर त्याला घ्यायची गरज काय होती? आम्हाला माहित होतं, चार्ल्सला मी ओळखत होतो ना. बरं. आणि तो गोव्यात असे नक्की नव्हतं, कदाचित गोव्यात असेल, कदाचित गोव्यात असेल. सुदैवाने माझा नेमणूक त्याच्यामध्ये सुद्धा गंमत झाली. आम्ही ते सगळे पैसे वगैरे घेतले. साहेब म्हणाले तुझा विमानाआधी पुढे. आणि ते आमचे जॉईंट सीपी एक मेंडोन्सा म्हणून होते, त्यांना सोमन साहेब सीपी होते. तर त्या मग डीजी फार वरच्या करत, ते म्हणले तुम्ही आता हे सगळं सांभाळा. बरोबर. त्या मेंडोन्साने सांगितलं. तर ते क्राईम ब्रांचचे, मी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच एवढं बरं नसतं. तर ते ऑफिसमध्ये गेल्यावर ते मला म्हणाले, झेंडे तू इकडे इंट्रोगेशन सांग, तू इथे थांब, मी दुसरा ऑफिसर क्राईम ब्रांचचा पाठवतो. बरं, ठीक आहे साहेब. 10,000 रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले. बरं. आणि मी गेलो. तर मी तेवढ्यात साहेब म्हणले ते विमानाने जा. तर मी म्हणलं मी अजून विमानात बसलो नाही, चांगला चान्स होता. आणि गेला. मी खाली उतरून गेलो होतो, पण नर्वस होऊन गेलो होतो. पण परत वर जाऊन साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही जोग साहेबांना सांगा तुम्ही मला पाठवत नाही. आणि ते कारण ते मला म्हणले तू जा. हो बरोबर. ते त्याने 1 मिनिट विचार केला, ते एक लपडं करून त्यांनी पैसे मला परत दिले, जा बाबा तू जा. असं आले. आणि त्यामुळे तो चान्स मला मिळाला. तुम्ही पहिल्यांदा गोव्याला जेव्हा गेले तेव्हा पहिल्यांदा विमानात बसले तुम्ही? पहिल्यांदा. तोपर्यंत मी विमानात बसलो. दिल्लीला गेले तेव्हा कसे गेले होते मग? 30,000 कोर्टात गेले? आपल्या राजधानी एक्सप्रेस. ओके. 86 साली तुम्ही पहिल्यांदा विमानात चार्ल्स शोभराजला शोधण्यासाठी. आणि तिकडे पण मग ते सोमन साहेबांनी केरकरांना फोन केला. अजित केरकर जे ताज होते. अरे ते आमचे ऑफिसर तिकडे जातात, जरा ताजमध्ये त्यांची व्यवस्था करा. त्याप्रमाणे मी लगेच जाऊन तिकडे ताजमध्ये उतरलो. ओके. जेव्हा गोव्यात गेल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय केलं? पहिल्यांदा तो फोन करेल म्हणून मग आम्ही CTO गेलो. पूर्वी काय दुसरं काय नाही, CTO टेलिग्राफ ऑफिस, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस. तिथे जाऊन तिथे तुम्ही बुक करावं लागायचं. म्हणून तिकडे जाऊन मी त्यांना सांगितलं मी आहे आणि आम्हाला किती कॉल गेल्या 20 दिवसात किती कॉल झाले अमेरिकेला. तर तिथे मेनेज नावाचा एक फार चांगला माणूस होता. कारण मी साहेब तुम्हाला सगळं देतो, पण तुम्हाला एक सांगतो की इथं कोणी फॉरेनर येत नाही आमच्याकडे. कारण आमच्याकडे एक ओकर नावाचा एक बार आहे, तिकडे आमच्या स्टाफचं त्यांचं संधान आहे. तिकडून ताबडतोब लाईटनिंग कॉल तुम्हाला मिळतो. तर बहुतेक फॉरेनर तिकडे जातात. ओके. हा त्याने मोठा क्ल्यू दिला. आता फक्त एक आपल्या नवीन प्रेक्षकांना सांगा, साधा कॉल आणि लाईटनिंग कॉल फरक काय असतो? लाईटनिंग कॉल ताबडतोब लागतो ना. बरं. आणि साधा कॉल हा एक्सचेंज मार्फत तेव्हा फिरवा लागेल. बरोबर. तर तो लाईटनिंग कॉल करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलचं काय नाव सर? ओकेरा नावाचं हॉटेल आहे. पणजी जवळ एक 15 किलोमीटरवरती आहे. कणकूट आणि पणजीच्या तिकाटण्यावरती आहे. ते आहे. बरं. ते हॉटेल ते आहे. मग ते आम्ही काय, त्याची मोटरसायकलचा नंबर होता. बरं. मग गोव्यात सगळीकडे फिरायचो. तर काय नंबर होता ना आमच्याकडे. तर ते पायलट आहेत गोव्यात, पायलट. तर त्यांच्याकडे जाऊन विचारायचो, माझा भाऊ असा पळून आलाय, गाडीचा नंबर आहे. अशा फिरत असताना एक 16-17 वर्षाचा पोरगा मला म्हणला तुम बहुत बंडल बाज आहे. बरं. बोले क्या हो गया? बोले ये नया पिकॉक कलर का गाड़ी है, चेन कवर भी अभी बिठाया नहीं, वो फॉरेनर चलाता है
वो गोरा है, तुम काला है, तुम्हारा भाई कैसा हो सकता है. ओके. म्हणजे मला खात्री झाली की म्हणजे तो फिरतोय. बरोबर. म्हणून आम्ही साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब तो इथे आहे, आम्ही 2च ऑफिसर इथे आहोत, मला मदत पाठवा. म्हणजे अजून 5-6 ऑफिसर मी पाठवतो. म्हणून त्याने अजून एक गाडीने दुसरे 5-6 ऑफिसर पाठवले. बरं. आम्ही दिवसभर ती मोटरसायकल फिरायचो आणि संध्याकाळी जाऊन त्या हॉटेलमध्ये बसायचो. बरं. मग येतोय का बघा काय. तेवढ्यात ते दिल्लीचे पोलीस आले. बरं. तिथे मग आमच्या बरंच ऑफिसर होता, त्याचा एक बॅचमेट गोव्यात होता. बरं. तो पूर्वी ते एक IPS ऑफिसर गोव्यात काम करून गेलेला तो आला होता. बरं. त्या याला शोधायला. तर ते दोघे बोलले काय. ते म्हणले आम्ही सोबराला शोधायला आलोय. हां. तर मी जाऊन त्यांना विनंती केली. म्हणजे हां. साहेब मी पण त्याच कामासाठी आलो, आपण जॉईंट काम करू. बरं. पण ते IPS त्यांना म्हटलं मी मोठा अधिकारी आहे. ते म्हणले तुला काय. तर ते त्याच्या सहकार्याला म्हणले हा इन्स्पेक्टर आहे, हा काय गो अवे. त्यांनी मला धुडकावून लावलं. आणि मग आमच्या सुदैवाने ते परत आलेच नाही त्या हॉटेलमध्ये. बरं. मग तो त्या हॉटेलमध्ये येतो आहे, हे तुम्हाला मग पुढे पुढे कसं स्पष्ट होत गेलं? कसं काय नाही. ॲक्सिडेंट 6 एप्रिलला संध्याकाळी आम्ही दिवसभर संध्याकाळ झाली की त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना कोणाला सांगितलं होतं आम्ही काय कोण आहेत काय. रोज आम्ही पहिले काहीतरी ऑर्डर द्यायची, काहीतरी खायचं, TV बघा, असं काहीतरी गंमत करायचो आम्ही. आणि मग 6 एप्रिलला हिंदुस्थान पाकिस्तानची हॉकी मॅच टीव्हीवर चालली होती. बरं. माझे सगळे सहकारी ते बघत होते. तर मी आपल्या सहज बाहेरच्या बाजूला हॉटेलला एंट्री आहे, त्या हॉटेल एंट्रीकडे लक्ष ठेवून होतो. तर तिथे एक टॅक्सी उतरली. बरं. तर त्या टॅक्सीतून 2 माणसं उतरली आणि ती अशी यायला लागली. त्याच्या एकाच्या हातात बॅग होती. पण मी बघितलं तर त्यातल्या दोघांनी पण ते सनकॅप घातली होती. म्हटलं एवढ्या रात्री सनकॅप का घालती. म्हणून मी त्याला असं निरखून बघायला लागलो. तर मला वाटायला अर्थात सोबराज दिसतो. बरं. सोबराज म्हणलं तर त्याकडं बॅग होती, त्याकडं स्टेंगन वगैरे असते. बरोबर. मी घाबरलो. मी पहिल्यांदा काय तिथून उठलो गपचूप, एका भिंतीआड लपलो. ते कुठे बसतात ते बघितलं. मग ते एका व्हरांड्यातच एका टेबलावर बसले. मग ते टेबलावर बसल्यानंतर मी गपचूप त्याच्याबरोबर मागच्या टेबलावर जाऊन बसलो, एक टेबलावर. आणि मग बघत होतो. तो सारखा असा तो फार शार्प आहे, सारखं बघत होता. मी तेवढ्यात मग 2 मिनिटात विचार करून एक प्लॅन तयार केला. बरं. एक कागदावर लिहिलं मी की 2 ऑफिसर टॅक्सी आली, त्या टॅक्सी ड्रायव्हरला पकडा. तिकडे लग्न चाललं होतं कंपाऊंडमध्ये. 2 ऑफिसर कंपाऊंडमध्ये गडबड झाली तिथे आणि दोघे मला मदतीला आहे असं बरं. निरोप दिला. टोटल तुम्ही असे 7 जण होता? हां. मग त्याप्रमाणे त्यांनी जाऊन निरोप दिला. 2 ऑफिसर जाऊन त्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारायला सुरुवात केली. ते टेम्पररी लॉयल्टी असेल ना, आपल्या गिरायकाची कशाला चौकशी करतो. होय. त्यांना तो झिडकारून तो त्यांना आज सांगायला यायला लागला की बोल तुमची चौकशी करतायत. हां, की तुमची चौकशी. तो येताना मी बघितलं. म्हणलं हा यांना भेटला आता मोठं लफडं होईल. तर म्हणलं आता तेवढ्यात माझ्या सहकारी येतच होते. ते आले माझ्याजवळ. मी जाऊन त्या आधी त्याच्या अंगावर एकदम गपदिशी त्याला ओरडलो मी, चार्ल्स. खुश चार्ल्स. म्हटलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे हू हॅड कॉट हिम इन 71. आणि एकदा माणसाला कळलं की आपण एक्सपोज झालो, मग तो कॉलॅप्स झाला. तोपर्यंत रिव्हॉल्वर घ्यायचा प्रयत्न केला. त्या ऑफिसरनी तो बॅग उचलली, तर रिव्हॉल्वर साहेब लोडेड आहे. म्हणलं ते अनलोड कर. मग त्यांनी ते अनलोड केलं आणि मग त्याला धरून घट्ट मी पकडून ठेवलं चांगला. आणि तोपर्यंत सगळे लोक जमा झाले, कारण ते लग्न चाललं होतं. आवाज माझा एवढा मोठ्याने ओरडलो मी. आणि मग ते सगळं मी सगळ्यांना सांगितलं, सगळे बाजूला अधिकार. त्या हॉटेलवाल्याला म्हणलं जे काय तुझ्याकडे सुतळ्या काथ्या बिथ्या असेल तो दे, कारण तो चार्ल्स ब्लॅक बेल्ट आहे. आणि तो काय करेल माहीत नाही, एवढ्या सगळ्या जगातून पळून गेलेला. मग पहिल्यांदा मी त्याला घट्ट एखादी बेडिंग बांधावं तसं संपूर्ण काथ्याने बांधून टाकलं. बरं. आणि त्याला मग आमच्या गाडीमध्ये झोपवला सीटवर. त्याच्यावर 2 शिपाई बसवले आणि त्यांच्या हातात डबडी दिली, काय शी शू करायची ती याच्यात, पण त्याला हलू द्यायचा नाही एवढं सांगून. आणि त्याला मग आठवण आली की ते इथून कुठं पण जगात फोन होतो. मी लगे आमच्या कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणजे साहेब त्याला पकडला. खरं सांगतोस? म्हटलं साहेब 1000% खरं. अरे म्हणे मी इतका आनंदित आहे, तू ताबडतोब तिथे थांबू नकोस, तू ताबडतोब ये, मी स्वतः ऑफिसमधून खाली उतरून तुला रिसिव्ह करेल. असं त्यांनाही आनंद झाला. बरोबर. सोमन साहेबांना. हां, सोमन साहेबांना. CP मुंबई. मग आम्ही तसंच गाडीमध्ये तेवढ्यात त्या हॉटेलवाल्यांनी गोव्याच्या पोलिसांना फोन केला की साहेब पकडा काय चार्ल्स सोबराज. तर तिथल्या त्यावेळी गोव्याला IG असतो. तर त्यांनी 2 ऑफिसर पाठवले, ताबडतोब त्याला घेऊन ये. मी त्यांना म्हणलं अजून आम्ही चौकशी करतोय, येतोय. तर मी 2 ऑफिसर म्हणलं साहेबांना जाऊन सांग. आणि तेवढ्यात आम्ही गाडी पळवली. अरे जी पळवली ती सरळ गोवा बॉर्डरच्या बाहेरच आणली. गोवा पोलिसांनी तुमचा पाठलाग केला होता का? नाही, पाठलाग वगैरे नाही केला. ते सगळं पिक्चरमध्ये दाखवलं ते योग्य नाही. बरं. फक्त पण त्यांना चौकशी वगैरे केली. पण मला साहेबांनी सांगितलं होतं कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट यायचं.
आम्ही जे रात्री 11 वाजता निघालो ते स्ट्रेट पनवेलला आलो होतो, पण कमिशनरला भेटायची प्रसंगच नाही आला. बरं. तोपर्यंत त्याला न्यायला विमान आलं होतं दिल्लीहून BSFचं, आणि मला रिसिव्ह करायला पनवेललाच बरेच अधिकारी वगैरे आले होते. त्यांनी आम्हाला त्याला तिकडे ताब्यात घेतला, आम्हाला घेऊन डायरेक्ट DG ऑफिसला. बरं. आणि DG ऑफिसला मग परत सगळे काय दूरदर्शन, सगळे मीडिया, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला ते आलं. बरोबर. सगळीकडे फक्त झेंडे हेच नाव होतं. हा, ते काय ते झेंडाबाद ते नाही बा, मोठं आहे झेंडाबाद. झेंडाबाद हा. करणनी झेंडाबाद केलं. पण हे जेव्हा असं मीडियाचं अटेन्शन होतं तेव्हा तुमच्या या सगळ्या पराक्रमावरती अगदी लता मंगेशकरांनी देखील कौतुक केलं. नाही, ते काय आलं, दाभोळकरांनी ते याची जाहिरात करायची अमूलची. होय. अमूलची जाहिरात करायची, तर त्यांनी होर्डिंग केलं अटके पार झेंडे मराठीत. बरोबर. तर ते लताजींच्या बरोबर घरासमोर आहे होय. तो बोर्ड. बरं. त्यांनी पाहिलं, त्यांनी ते मोहन बागांना फोन केला, चंद्रलेखाजी. होय. राज ठाकरे सासरे, सासरे. होय. अरे मोहन, मला झेंडेला भेटायचंय. ते म्हणजे आपण त्याचा फंक्शन ठेवू, त्यांना बोललो तिकडे बरं. नाटक ठेवू दीनानाथला. ते म्हणे कर. मग ते 44 पुण्यतिथीला दीनानाथांच्या त्यांनी कार्यक्रम ठेवला. ते सगळे आले, माधव गडकरी आले होते, आणि सगळी मंगेशकर फॅमिली वगैरे सगळे आले. आणि मग तिथे माझा सत्कार ठेवला त्यांनी. आणि मग तिकडे लताबाईंना लोक म्हणाले काहीतरी बोला. म्हणे मी काही बोलणार नाही. 50 वर्षात अमोलने कधी मराठी जाहिरात केली नव्हती. पहिल्यांदा अटके पार झेंडे ही मराठी जाहिरात झाली. त्या झेंड्यांचं मला कथन ऐकायचं. बरं. म्हणून मग ते सगळं आमचं झाल्यानंतर मग परत त्याने मला एक समय वगैरे भेट दिली. आणि मग लताबाई एका बाजूला, आशाबाई एका बाजूला, मी मध्ये असे किती फोटो काढले. त्या दोघींनी ऑटोग्राफ घेतले. आता त्यांचा मोठेपणा. बरोबर. एक आणखी विचारायचं होतं, तुमच्यावरती सामनामध्ये आग्रलेख पण आलेला होता. माझ्यावर आग्रलेख नव्हता आला. मी आग्रीपाड्याला असताना मी सांगपणे निधर्मी अधिकारी म्हणून मला एक माझी इमेज होती. पण ते हिरवे झेंडे, हिरवा झेंडे म्हणून मग ते अरुण गवळी, त्यांनी तिकडे काहीतरी एक रॅट झाली, त्यात त्यांचं म्हणणं होतं की मुसलमानांना मी मदत केली म्हणून त्यांनी बाळासाहेबांकडे गेले आणि त्यांनी काही सांगितलं. त्यांनी दुसऱ्या वेळी छापलं हिरवा झेंडे. माझ्यावर ते टीका केली, या सगळ्या मुसलमानांना मदत करतो. मी बाळासाहेबांना दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलं, मोठं पत्र लिहिलं, 24-25 पानाचं पत्र हाती. आणि त्यात लिहिलं 24-25 पानांचं पत्र लिहिलं मी, हाती लिहिलेलं. पण असं आणि ते बाळासाहेबांना म्हणलं, तुम्ही मला कृपा करून शिवाजी शिकू नका. म्हणलं, छत्रपतींचा जगातला पहिला पुतळा उभारण्याचं पहिलं आयडिया ही माझ्या आजोबांची. पुण्यातला सगळ्यात पहिला पुतळा आहे SSPMचा. SSPM, तो पहिला पुतळा उभारण्यात माझ्या आजोबांचं मोठं योगदान आहे. आणि मी पुरंदरच्या पायथ्याचा झेंडेवाडीचा आहे. आणि संभाजी महाराज जन्म झाला तिकडं मला तुम्ही हे शिकू नका. पण मी तुम्हाला सांगतो की या शहरामध्ये हिंदू मुसलमान असं काय नाही आहे. हे गुंडानं जात नसते. हेच अरुण गवळी बिवळी सगळे पूर्वी दाऊच्या घरी पाणी भरत होते. आणि यांना जातभेद काय नाही, यांचा जात फक्त पैसा असतो. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आज ना उद्या गुंड कधी ना कधी उलटणार. यांचा धर्म फक्त पैसा आहे, असं मोठं आणि बाळासाहेबांचा मोठेपणा, त्याने माझं अख्खं फुल पेज, सेंट्रल पेजला मला काही सांगायचं आहे म्हणून झेंडे यांचे कथन, असं ते सगळं छापलं. हा म्हणजे त्यांचा मोठेपणा. बरोबर. आणि मग 2-3 महिन्यांनी पुण्यात मुंबईत इलेक्शन डिक्लेअर झाल्या. अरुण गवळीने शिवसेनेचे बोर्ड फेकले आणि तो स्वतः त्यांचे उभे राहिले. आणि मग बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला, दगड चाळीचे दगड गडगडले. आणि मला पोद्दारांना पाठवलं, मला गजानन सर पोद्दार, ते झेंडेला म्हणावं तुझं म्हणणं खरं ठरतं. सर, तुमची राष्ट्रसेवा दलाची तुमची सगळी बॅकग्राऊंड होती आणि तुम्ही त्या पुस्तकात वर्णन पण केलं, जेव्हा तुम्ही 4 शोभरला घेऊन महाराष्ट्राकडे. ऍक्च्युली येत असताना आम्ही पोलादपूर पास झालो ना, तर तिकडे आम्हाला राजगड दिसला. तर आम्ही एकदम, मी असं सगळ्यांना म्हटलं, गाडी 2 शिपाई एक ऑफिसर होतं. तर मी म्हटलं, मी आपल्या कल्पनेने म्हटलं की महाराज तिकडे, मी म्हटलं महाराज तुम्ही तिकडे औरंगजेबाचं नाक कापून इकडे आला होतात, आज आपल्या देशाचं नाक कापणाऱ्या बदमाशाला मी पकडून चाललोय. मी आपला साधा मावळा आहे, मी तुम्हाला मुजरा करतो. आणि आम्ही मोठ्याने जय जय महाराष्ट्र माझा करदा महार, आम्हाला कल्पना आली की महाराज आपल्याला आशीर्वाद देतात. ओके. थोडं तुम्ही केव्हा PSI झालात? मी 59 साली झालो, वयाच्या 20व्या वर्षी. तेव्हा MPSC होतं? MPSC वगैरे काय नव्हतं त्यावेळी. इंटर पास नसलं तरी तुम्ही फर्स्ट इयर आणि B सर्टिफिकेट जरी केलं असेल तरी तुम्हाला
परीक्षेला बसतायत. बी सर्टिफिकेट एनसीसी. एनसीसी बी सर्टिफिकेट तरी तुम्हाला तुमचं परीक्षेला कॉलेज कोणतं होतं? हा? कॉलेज कोणतं होतं तुमचं? मी वाडिया कॉलेजला होतो. वाड्या मी कॉलेज. तिकडे सिनियर अंडर ऑफिसर होतो. आणि सुदैवाने जेवढी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला नेहरू भेट द्यायला आले होते त्यावेळी आम्ही गार्ड ऑफ ऑनर दिला होता. बरं. आणि त्या गार्ड ऑफ ऑनरचा मी प्लाटून कमांडर होते. आणि ऍक्च्युली नेहरूंनी त्यावेळी माझ्याशी हात हे असे काय केलेलं तेव्हा? अभिमानाने मला सांगता येईल की तिने यांच्याशी माझा संपर्क आला. राजीव गांधी तर मला मुद्दाम भेटायला झाले होते. ते केव्हा आले होते? ते म्हणजे हे घटना घडल्यानंतर 2 मेला ते मुंबईला भेटीसाठी आले. बरं. हे 4 अशोकला पकडल्यानंतर 6 एप्रिलची घटना. हो. वीकनी माझा फ्रंट कव्हरला फोटो पण अनेक माझ्या मुलाखती टीव्हीवर चालूच असायच्या. तर ते बऱ्याचदा वर्तमानपत्रात माझे फोटो यायचे. तर मी बंदोबस्तासाठी वरळी नाक्यावर उभा होतो. राजीव गांधीची अशी मोटरकॅट चालली होती. त्यांनी पाहिलं. त्यांनी सांगितलं गाडी थांबा, मला त्याशी भेटायचं. कारण त्याने माझा चेहरा ओळखला. बरं. आणि मग त्या सिक्युरिटीवाल्याने सांगितलं इथे नाही साहेब राजभवनला. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच राजभवनला राजीवनी मला बोलवलं. मग आमचं अभिनंदन केलं, शिक्षण केला. आहे ते सगळे फोटो बरोबर आहेत. अरे वा. सर, तुमचं आणि दाऊद इब्राहिमचं कधी आमने सामने झालं? दाऊदच्या भावाचा मर्डर जो केला, शाबीरचा मर्डर, बरं. तर त्याचे जे आरोपी होते, पठाण गँग होती, तर ते दाऊदचेच पूर्वीचे सहकारी होते. पण बरं. दाऊद त्यांचा शोध घेत होता, त्याला ते मिळत नव्हते. पण 2 वर्षानंतर मी त्यांना अहमदाबादच्या कालूपूर एरियातून पकडून आणले. बरं. त्यांनी त्या शक्तीच्या प्रोड्युसर मुशीरची किडनॅपिंग करून त्याकडून पैसे काढले होते. बरं. तर त्याला आम्ही आमच्या सोर्सेसनी पकडून तिकडून अहमदाबादहून आणले होते. त्यामुळे जे त्याला शक्य झालं होतं ते मी शक्य केलं होतं. त्यामुळे तो मला फार आदराने वागवायचा. तो हजेरीला पोलीस स्टेशनला क्राईममध्ये यायचा. आल्यानंतर नुसतं सलाम साहेब मै दाऊद. म्हटलं ठीक आहे, मी काय त्याशी कधी. पण ते एकदा त्याने मग सलाम करून एक माणसं पाठवली, साहेब तुम्ही एवढं मोठं काम केलं, काहीतरी तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. म्हटलं मला तुझं काही नको. त्या एवढाच त्याचा माझा संबंध. कारण माझ्या कुठल्या केसमध्ये तो वॉन्टेड नव्हता. बरं. पण त्याला माझ्याबद्दल शेवटी त्यांनी त्याला मारलाच, कोर्टामध्ये मारलाच. पण त्याला जे शक्य झालं नव्हतं ते मी शक्य. त्यामुळे त्याला माझ्याबद्दल एक आदर होता असं वाटतं. ओके. पण त्याच्या आधी जी मुंबईमधले गँग्स होत्या त्या कशा प्रकारे ऑपरेट करायच्या? ऑपरेट म्हणजे त्यांचं आता मुळामध्ये सगळे हे पैशासाठी सगळे करायचे. बरं. सुरुवातीला त्यांची आपसातच म्हणजे मी त्याच्यावर एक मोठा प्रबंध लिहिलेला आहे, मुंबईच्या गँगवरची हिस्ट्री. बरं. म्हणजे पहिल्याच मुंबईला पूर्वी विविध एरियामध्ये व्यायामशाळा असायच्या. बरोबर. तिथले मोठे मोठे पैलवान असायचे त्या एरियाचे. जसं सका पाटलांचा बोरकर दादा होता, तसं आमच्या खेतवाडीत 56 छाती होता. म्हणजे अशा लोकल दादा होते. पण ऍक्च्युली हे जे स्मगलर होते, मस्तान आणि युसुफ पटेल, हे लिडिंग स्मगलर. बरं. त्यांची आपसात भांडणं झाली. बरं. मग त्याला युसुफ पटेलला मारण्यासाठी मस्ताननी पाकिस्तानातून गुंड आणले. बरं. आणि मग त्यांनी त्यावर हल्ला केला. पण तो युसुफ पटेल वाचला. पण त्याच्या बाजूला असणारा आमचा गुलाब हवालदार होता, तो मेला. तो मेला म्हणून आता ते आपले भेंडी बाजार चौकाला गुलाब हवालदार चौक नाव दिले. आता तिथून गँग वॉरला थोडी सुरुवात झाली. आणि नंतर हे सगळे पठाण एकत्र होते. पठाण आणि दाऊद सगळे एकत्र होते. हे एकत्र गुन्हे करायचे. ॲक्च्युली पायदुनीला त्याने एक हातगाडी लुटली होती, मग मोठं कोरिअरची बरेच सामान लुटलं होतं. यात सगळे ते पकडले गेले. आमचे गौड आणि सावंत म्हणून ऑफिसर त्यांनी त्या पकडले होते. त्यांच्यावर केस झाली. त्या सगळ्यांना सजा झाली 7-7 वर्षे. त्यात ते जामीनवर आले. जामीन आल्यानंतर मग आपलं हे आलं, इमर्जन्सी आली. मग या लोकांनी सगळ्यांनी शपथा घेतल्या मस्तान बिस्तानी, आता आम्ही गुंडगिरी करणार नाही, आम्ही सगळं स्मगलिंग सोडून देऊ. मग व्हॅक्यूम तयार झाला. मग ही पोरं त्यांची तेवढ्यामध्ये काय आलं, एक कस्टम ऑफिसरला जे स्मगलर काय करायचे, त्याला जॅकेट द्यायची. तो कस्टम ऑफिसर बाहेर येऊन त्यांना जॅकेट द्यायचा. ते काय कमिशन असेल तर घ्यायचं. बरं. एक कस्टम ऑफिसर ते जॅकेट घेऊन घरी गेला. तर ते जॅकेटमध्ये काय असायचं? काय? सोन्याची बिस्किट. हो, सोन्याची बिस्किट. सोन्याच्या बिस्किटाचं 100 बिस्किटाचं जॅकेट असायचं. बरं. तर ते आता ते पोलीस आले कंप्लेंट करायला. तर पोलीस म्हणाले इनलिगल गोष्टीची कंप्लेंट आम्ही घेत नाही. बरोबर. मग त्यावेळी हे मोकळेच फिरत होते. यांनी त्या माणसाला म्हणलं आम्ही तुझे पैसे रिकवर करून देतो. हा हवालदाराचा पोरगा ना, त्याला माहीत कसं पोलीस करतात. त्यांनी ते कस्टम ऑफिसरला पकडून आणला या सगळ्यांनी. आणि मग त्यांचं ठरलं तर अर्धे पैसे करायचे. तर ते त्यावेळी स्वस्त होतं सोनं, 2 लाख होतोय. त्यांनी 2 लाख दिले मारवाड्यांनी दाऊदला. तर त्यांनी ₹1,00,000 द्यायच्या ऐवजी याला 25,000 फक्त दिले त्या अमीरजादाला. बरं. म्हणलं हे काय, त्यात भांडणं झाली त्यांची. ते मस्तानकडे गेले. मस्तानी सेटलमेंट केली. बरं 75,000 दे म्हणून ठरलं. तरी ते त्यांनी नाही दिले. मग यांची दुश्मनी सुरू झाली. बरं. तेव्हापर्यंत हे सगळे एकत्रच होते. ओके. आणि मग त्यांची एकमेकात मारामारा सुरू झाल्या.
नागपाड्यामध्ये कायमची त्यांची भांडणं सुरू झाली. बरं. हे मुंबईच्या गँगवॉरचं बिगिनिंग. हो, अच्छा. पण मन्या सुरे काय प्रकरण होतं हे? मन्या सूर्याचा दादरचा एक गुंड होता. त्यांनी त्या दाभोळकर फालतू म्हणा, तुम्ही म्हणणार होते हा फालतू होता. तर दाभोळकरांवर त्यांनी हल्ला केला होता, त्यामुळे त्याचा मोठा आ झाला होता. बरं. मग त्यात ते खोटं पण त्यांनी दाखवलं त्या याच्यामध्ये की त्या मन्या सुरेनेच त्या याचा शाबीरचा खून करताना मदत केली वगैरे. बरं. त्या मी त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन केलंय. मन्या सुर्वेचा आणि या केसशी काही संबंध नव्हता. ओके. पण आता ते काय दाखवतात कोण म्हणतात ते हुसेन जयतीला पण मी ईमेल पाठवली होती, बरं. तुझ्या पुस्तकात लिहिलं सगळं चुकीचं आहे. हा. तो मला एकदम मानतो, कारण त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की झेंडेंची फार मदत नाही. पहिले डोंगरी दुबईमध्ये त्यांनी माझं एक पॅराग्राफ लिहिलाय तुमच्या पुस्तकाला पण माझ्या पुस्तकात हे, पण त्यात ते लिहिले झेंडे बहुत जिंदा दिल आदमी वगैरे. त्याने अजून तो मला लिहितो की साहेब मेरे लिए तो बंबई में खाली 3 बड़े ऑफिसर है, उसमें से आप एक है. असं तो अजून मला ते ईमेल पण पाठवतो. बरोबर. पण मी त्याला म्हणलं अरे काय संबंध नाही. म्हणलं साहेब माझ्या सोर्सने मला सांगितलं. म्हणलं ठीक आहे, आता तुझा सोर्स सांगितलं. आता तो मोठा पत्रकार झालाय, मोठा लेखक झालाय, पण अजून तो मला एकदम इंट्रोडक्शन पाहिजे आणि किती चांगली अतिशय चांगली आहे. हो, आणि तो मला अतिशय मानाने वागवतो. पण तुम्ही एवढ्या गुंडांना पकडलं, इतक्या केसेस पाहिल्या, पण तुम्ही एन्काउंटर केलं नाही कधी? मी आमचा बागवान आहे, तो माझा शिष्य साहेब म्हणतो. हो, त्यांनी पण पहिलं महिन्यात सुरू त्यांनीच मारलं. बरोबर. पण त्यानंतर तो वेळी पहिल्यांदा आम्ही त्या शाबीरचे हे लोक पकडले. त्यातले जाफर म्हणून एक आरोपी होता, हा. त्याला पकडायला आम्ही परवा गेलो होतो. तर जाफर तिकडे एकदम गाडी खाली लपला. तर बागवानी रिव्हॉल्वर साहेब म्हटलं बिलकुल नाही, जोपर्यंत तो माणूस तुझ्या अंगावर रिव्हॉल्वर येऊ येत नाही तोपर्यंत तू कुणाला मारायचं नाही. अच्छा. म्हणून तेव्हापासून त्यांनी एन्काउंटर बंद, म्हणून सगळे बाकी एन्काउंटर स्पेशली किती झाले, हो, पण तो तिथे थांबला. त्यामुळे तो अजूनही म्हणतो की नाही साहेब तुमच्यामुळे माझं जीवन बनलं. तर त्याचा सांगुलपणा आहे. पण मी कधीही एन्काउंटर कारण मला कधी असं वाटलंच नाही की कुणाला कारण नसतं. ॲक्च्युली मी सोबराला पकडल्यानंतर माझ्यावर अमोलिक होता. बरं. अमोलिक तोही एन्काउंटर स्पेशलिस्ट. बरं. त्यांनी लगेच साहेब उडवतो. म्हणलं गाढवपणा करू नकोस. मी त्याला बाजूला केला. असं मी आता म्हणजे माझ्या दृष्टीने आत्तापर्यंत माझं सगळ्यात चांगलं काम म्हणजे बाबरी मस्जिद पडल्यानंतर आमचे 10 शिपायांना तिकडे सुलेमान चौकीजवळ घेरा घातला होता, जवळ 3-4 हजार लोकांच्या जमावाने. आणि त्यांनी फायरिंग केलं होतं. म्हणे आता तिकडे बाबरी पडली, आमचं काय नाही केलं, इथं आम्हाला मारायला येतं काय, तर तुम्हाला आम्ही मारून टाकतो. म्हणून त्यांना धमकी दिली की मी तुम्हाला मारून जाळून टाकणार सगळी गाडी. धमकी दिली. हा, जमावाने धमकी दिली. ते मला मेसेज आला. तिकडे आम्ही जे हॉस्पिटलला पुष्कळ ऑफिसर, पण सगळा जमाव तेव्हा तो फोटो मुद्दाम सगळा जमाव तिकडे जमलेला. मी त्यांच्याकडे गेलो. माझं इमेज चांगली होती. म्हणले त्यांना वाचवायचं मला, ते काय केले नाही साहेब, फायरिंग करताय. वो फायरिंग नाही करेगा, वो तुम्ही मायावर या. बोले आप अकेला आहे का? म्हणजे मैं अकेला तर चलो, हे रिव्हॉल्वर बाजू के रखताय. त्यांना घेऊन मी ते सगळे 200-300 पोरं पाहिजे मुद्दाम, त्यांना घेऊन मी तिकडे गेलो. त्या लोकांनी बघितलं झेंडे, हा साहेब आहे, बोले छोडो गाडी. आणि त्यांनी गाडी सोडली. ते ड्रायव्हर इतका घाबरला होता, त्यांनी रिव्हर्समध्ये त्या सुलेमान चौकीपासून जे हॉस्पिटलपर्यंत आणली आणि तिकडे त्याने गाडी उलटी केली ते भीतीपोटी. पण ते लोक वाचले. तुमची प्रतिमा अशी कशामुळे तुमच्यावर लोकांना? मी कायम निधर्मी राहिलो आणि लोकांना माझं सांगणं असं की हे काय 5 बायका आणि 25 पोरं मुसलमान असं काय नसतं म्हणलं. मी बोर्ड लावला होता की 5 बायका आणि 25 पोरं असणारा मुसलमान मुंबईत मला शोधून द्या, मी त्याला 25,000 रुपये बक्षीस देईल. असं कधी म्हणजे काही एखाद दुसरा असेल, पण असं सगळे काय मुसलमान वाईट नसतात सगळे. मी तेच लोकांना सांगायचो, अरे त्या दिलीप कुमारची बायको स्ट्रिक्ट होती म्हणून त्या हमजाला त्यांनी आणून नाही दिली घरात, पण ती हेमा मालिनी याला घेऊन आली, धर्मेंद्र धर्म बदलला. या लोकांना काय जातभेद हे असं गैरसमज पसरू नका. तेवढे ते अजान करतात 3-3 मिनटं दिवसभर किती वेळ. म्हणलं 3 मिनटं रोज करतात ना, आणि देवाचंच नाव घेतात, अल्लाह अकबर म्हणतात, पण ते दिवसात 5 वेळा करतात 15 मिनटं. वर्षाची किती होतात? 365 1/4 करा, 40-50 तास होतात. आता तुमचं एकदा गणपतीचा उत्सव सुरू झाला की सकाळी 6 वाजून रात्री 3 वाजेपर्यंत तुमचं भावभाव चालूच, पण तुम्ही देवाचं नाव घेत नाही, अप्सरा आलीच लावता. म्हणलं असं काय तुम्ही असं कशाला करता? तुम्ही ते रोज रस्त्यावर नमाज पडतात. म्हणलं आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी गणपती उभारता, ते तुमचं
मांडव असतो तो 15 दिवस बंदच असतं सगळं की. बरोबर. त्यांचा अर्धा तास रोज नमाज धरला तर 50 वर्षाचे 50 आठवडे. बरोबर. शुक्रवारचा नमाज असतो 26 आठवडे होतात. तर त्यामुळे मुसलमानाकडे सर आपली बाजू मी मुसलमान म्हणून नाही, माझं म्हणणं होतं की असे वाईट भावना मी बाळासाहेबांना नाही होतं. म्हणलं मला बेसिकली तुमचं ते माझ्यावर फार प्रेम करायचे. माझा एक फोटो असं की त्याने आलं, ॲक्च्युली त्यांना मला भेटायचं होतं. तर ते प्रमोद नवलकर म्हणलं माझ्या मुलीच्या लग्नात येणार आहे. बरं. तर ते मी आलो कळल्यानंतर त्यांना सांगितलं झेंड्याला. बाळासाहेब उठून उभे राहिले आणि तिघे पण मेयर म्हणजे मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि भुजबळ हे असे उभे राहिले आणि बाळासाहेबांनी प्रेमाने माझा हात हातात घेऊन मला तुमचा फार अभिमान वाटतो म्हणाले. पण त्यांचा मोठे पण ही विचारसरणी तुमची आता ऐकून तुम्हाला लोक म्हणतील हे तर मुल्ला झेंडे ते. हा म्हणून तर लोक मी म्हणायचं बघा हे सगळे जसे कितीतरी हिंदू आहेत की ज्यांनी 2-2, 3-3 बायका ठेवल्यात. तुम्ही जातीयवादावरून भांडणं वाढवू नका असं माझं. आणि मग मी मी तर मुस्लिम एरियामध्ये असताना मी उर्दू शिकलो. बरं. आणि मी इस्लामचे मी ॲक्च्युली पुण्याच्या नानापेठेतला, आमच्या नानापेठेत सगळे हिंदू ज्यांचे आमचे कमरुद्दीन पैलवान आमच्या वडिलांचा एकदम दोस्त, आमच्या घरी माझे भाडेकरी पण मुस्लिम. आमच्या मनामध्ये असा कधी विचारच यायचा नाही की. आणि सेवा दलाचं आमचं मुळात लोकांची सेवा करायची, लोकांना मदत करायची. ॲक्च्युली याला एका रमजानमध्ये त्या मदनपुऱ्यामध्ये त्या लोकांनी ब्लड कॅम्प ठेवला. बरं. आणि त्या ब्लड कॅम्पमध्ये आता ब्लड कॅम्पमध्ये रमजानमध्ये कोण येणार त्याला मला अध्यक्ष केलं तिथे. मी तिकडे स्टेजवर जाऊन कुत्रं नाही, सगळ्या खुर्च्या रिकाम्या. मग 10-20 मिनटं बसलो. मी माईक हातात घेतला. मी म्हणलं इस्लाम के 5 वसूल है उसमें का 1 वसूल जकात. म्हणजे वर्षात तुम्ही कमवता त्यातलं 2.5% तुम्ही स्वतःची कमाई द्यायची. बरोबर. तर म्हणलं बाहेर आदमी जाता है, मेहनत करता है, कमाता है. औरत बाहर नहीं जाती, वो मेहनत नहीं करे, वो कहाँ से कमाती नहीं, जक़ात कहाँ से भरेगी. मगर आप लोग रोज़ खाना खाते हो तो खून कमाते हो, तो अगर आप खून देंगे तो अल्लाह को मंजूर होगा. असं मी आपल्या स्पीकरवर असंच बोललो सगळ्या घरामध्ये. आणि म्हणले मैं खाली तक्रार नाही करेगा, मैं अभी खून देता हूँ. आणि मी जाऊन दिलं. ते बघून 25-30 बुरखावाल्या बायका आल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या उर्दू पेपरमध्ये झेंडे साहेबने जकात का या सिरा. नाही ही बातमी लोकांमध्ये पसरते ना की बाबा हे बहुत अच्छा. आता मी धारावीला असताना ते असंच कम्युनल राईट फायर व्हायचे. मी ईदच्या दिवशी शेवटच्या दिवशी 100-200 फुलं घेऊन गेलो. मी गिरगावात राहायचो, फुलबाजार तिकडेच होता. 2-3 बंडल घेऊन गेलो. तिथल्या सगळ्या हिंदू लोकांना बोलवलं, नमाज सुटल्यावर ते फुलं वाटली. तर ती बातमी एवढी पसरली. आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे करतात की नमाज सुटल्यावर फुलं वाटतं, पण ते सुरुवात मी केली. पण तुम्ही आधी बोललात की साऊथ मुंबईच्या बाहेर तुम्ही कधी नोकरीच नाही केली, तर का साऊथ मुंबई नाही? कारण ते साऊथ मुंबईमध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी माझी बदली ड्यू व्हायला आली म्हणे झेंडेला माझ्याकडे पाहिजे, झेंडेला माझ्याकडे पाहिजे. त्यामुळे माझी बदली कधी व्हायचीच नाही. तुमचे कोणते पोलीस ऑफिसर अजून तुमच्या लक्षामध्ये आहेत? नाही आता सगळे एक तर दिरीबोरा साहेबांचा तर मी अत्यंत ॲक्च्युली माझी धारावीला बदली झाली होती, ती कसबेकर साहेबांनी केली होती ना. पण ते कसबेकर साहेब त्यांचं आणि दिरीबोरांचं हे होतं. तर ते हे आल्यानंतर कसबेकरांच्या सगळ्या ऑफिसरना काहीतरी पनिश करायचं म्हणून माझी पण बदली झाली. त्यांनी माझी बदली केली. तर मी रागावलं होतं की माझी काय कारण नसताना आधी बदली केली असं. ते त्यावेळी माधव गुप्ते म्हणून त्यांचे एकदम अगदी जवळचे अधिकारी होते, ACP. तर मी त्यांना भेटून आलो आणि मी थोडेसे वाईट बोललो त्यांच्याबद्दल. ते माधव गुप्ते म्हणले झेंडे एक विसरू नका, तुम्हाला क्राईम ब्रँचला ठेवलेलं आहे, तुमची दुसरी कुठे बदली नाही केली. आणि ॲक्च्युली जे रिव्हर होते इंटरव्ह्यूमध्ये मला म्हणले झेंडे तुमची माझ्याविरुद्ध प्रेस कॉन्फरन्स करताना मी तुम्हाला हायजम देणार. म्हटलं मी एक साधा सोल्जर आहे साहेब, ती सांगेल त्या वरिष्ठांचं मी काम करतो आणि मी काय कोणाचं असं हे नाही आहे. तर ते म्हणले आय वॉच युअर स्टेप्स. म्हटलं बघा साहेब तुम्ही कसं आहे. आणि मग फॉर्च्युनेटली माझं काम बघून त्या मला तर केवढ्या गुड एंट्री पण नव्हत्या. गुड एंट्रीला 100 लागतात. पण त्या ॲक्च्युली शिवाय यांच्या 95 कॉन्स्टेबलला डिसमिस केलं ना, त्या केसमध्ये ॲडव्होकेट जनरली गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की या माणसाची आम्हाला फार मदत झाली तर सरकारने त्याची दखल घ्यावी. गव्हर्नमेंटने मला पत्र पाठवलं की ॲडव्होकेट जनरली मला कळवलंय की आम्हाला अभिमान वाटतो तुम्ही चांगलं, म्हणून गव्हर्नमेंटचं पत्र आहे माझ्याकडे. तुम्ही इंदिरा गांधींना पण भेटला होता? इंदिरा गांधींना प्रत्यक्ष भेटलं नाही, पण काय झालं होतं मी कुलाब्याला असताना इंदिरा गांधी त्या नेव्हीचं हे करायला आल्या होत्या, रिव्ह्यू बघायला. आणि त्यावेळी काय गफलत झाली, त्यांना बायनोक्युलर आणायलाच कोणी विसरले. आणि तेवढ्यात सगळे बायनोक्युलर मी तिथं कुलाब्याला 3rd पासमध्ये राहत होतो. मी पण त्याची गेलो, घेऊन आलो आणि इंदिरा गांधी. तर माझी बायनोक्युलर ही अजून मी जपून ठेवली, ती इंदिराजींनी वापरली. तसा मी ॲक्च्युली भेटलो नाही,
पण बरं, हा पण एवढा अनेक जण म्हणजे रिबोरो साहेबांचं अनेक जण नाव घेतात की काय रिबोरो साहेबांची काय अशी क्वालिटीज होती की रिबरवर मी नवशक्तीमध्ये एक महामानव म्हणून मोठी सिरीज लिहिली आहे बरं आणि रिबेरो साहेबांची बदली झाली. रिबेरो एक महामानव. एक महामानव तो म्हणजे आम्ही 95 कॉन्स्टेबल जरी डिसमिस केले हा तरी रिबेरो साहेब रिटायर झाल्यानंतर लाईनीतल्या बायका सुद्धा रडल्या. पण नाही माणुसकी फार आहे. सर एक मिनिट 95 कॉन्स्टेबल डिसमिस होणं ही काय केस होती? त्यांनी एक आंदोलन केलं होतं ना पोलिसांचा संप संप झाला होता. हा पोलिसांचं बंडच झालं होतं. राईट राईट राईट. किती वय आधी काय पोलीस स्टेशन मध्ये काय वाटेल तसे वागायचे. बरं बरं. तो त्यांनी संप आणि बंड केलं. त्या बंडाच्या याच्यामध्ये मग आम्ही ऍक्शन घेतली. बरं. तर त्यामध्ये सगळं बरेचसं काम मिस केलं होतं. बरं. आणि त्यामुळे ॲडव्होकेट जनरल केवढा मोठा माणूस मी त्यावेळी सब इन्स्पेक्टर झाला पण त्यांनी मला रेकमेंड केलं. मग महामानव असे का वाटतात तुम्हाला? नाही त्यांचं सगळं काम आहे ना इतकं त्यांना मुळात माणुसकी फार होती. कुठली गोष्ट चांगली त्यांना सांगितली की ते ऑलवेज अप्रिशिएट हे चांगलं आहे. चांगलं आहे ते चांगलं म्हणायचे. ॲक्च्युली मी एकदा तिकडल्या मिड्डेच्या तिकडून चाललो होतो मिड्डेच्या ऑफिसच्या समोरून. तर तिथे एक कॉन्स्टेबलनी टॅक्सी थांबवली. तर त्या टॅक्सीतून 3-4 लोक असे तलवारी घेऊन उतरले त्या शिपायला दम द्यायला. मी प्लेन क्लॉजमध्ये ड्रायव्हर होता. मी बघितलं काय पोलिसला मारतो. मी लगेच ती फेकली रिक्षा आपलं स्कूटर आणि मग जोरात ओरडलो भेंचो. तर ते त्यांना एकदम गंमत वाटली की काय घाबरले ते पळायला लागले. आम्ही पाठला करून त्यातल्या 2 लोकांना पकडले तलवारीसहित. तर नेमकं मिड्डेचं ऑफिस तिथं आहे. त्यांनी दुसऱ्याची मोठी बातमी. शंकरराव चव्हाणांनी CP ला फोन केला. अरे आज पेपरमध्ये बातमी आली आहे त्या ऑफिसरना काहीतरी बक्षीस द्या. तर रिबेरो साहेब म्हणले नाही साहेब मी ऑलरेडी त्यांना 2,000 रुपये ऑफिसरला आणि शिपायाला 1,000 रुपये सँक्शन केले. मग त्या दिवशी ज्या दिवशी समारंभ झाला पैसे देण्याचा रिबेरो साहेब म्हणले मी शेक हँड नाही तुझ्याशी करणार. तुझ्या खांद्यावर हात ठेवून स्पेशल पोस्ट देणार. अरे वा. अशी आणि त्यांच्या घरी आम्ही ख्रिसमस वगैरे गेला साहेब स्वतःच्या हाताने तुम्हाला सर्व करायचे. तुम्ही नाही तुम्ही आज माझे गेस्ट आहात. त्यांची आई सुद्धा त्यांची मिसेस सुद्धा इतके चांगले वागायचे. त्यामुळे ते मोठ्या हेच दिले मी. आणि मग ज्यावेळी रिबेरो साहेबांची इकडे पंजाबला बदली झाली. पंजाबला तर ते होते. पंजाब नंतर ते याला गेले रुमानियाला म्हणून गेले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. बरं. आणि त्या सत्काराला सराफ साहेब कमिशनर होते वसंतराव सराफ. विके सराफ. त्यांनी ऑर्डर काढली की या समारंभात फक्त झेंडे बोलतील दुसरं कोणी बोलणार नाही. आणि त्या समारंभात आहे माझ्याकडे सगळे फोटो आहेत ते फक्त मीच बोललो त्यांच्याबद्दल. आणि ज्यावेळी ते गुजरातला गेले त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. तर त्यावेळी त्यांनी कमिशनर सांगितलं झेंडेला पाठवा. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आता इव्हन माझ्या पुस्तकावर त्यांनी जवळ 1-1.5 पान मोठं ॲप्रिशिएशन लिहिलं. ते मला आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलंय की ज्यावेळी मी सोबराला पकडलं त्यावेळी ते होम सेक्रेटरी होते. त्यावेळी त्यांनी मला लिहिलं की मधू आय वॉन्ट मला माहीत होतं की मुंबई पोलीस असं चांगलं काम करतील आणि त्यातल्या त्यात मधू झेंडेच करेल आणि असं त्यांनी. आणि मी अरुण नेहरूला सांगितलंय की तुला कॉन्ग्रॅच्युलेट करा प्लीज टेल मी त्यांनी कॉन्ग्रॅच्युलेट केलं का नाही. आणि त्याप्रमाणे अरुण नेहरू मला भेटायला आले. बरं. तेव्हा ते इंटरनल सिक्युरिटी मिनिस्टर होते. त्यावेळी गृहमंत्री आताचे शहा आहेत तसेच त्यावेळी होम मिनिस्टर होते. बरोबर. ते मला भेटायला आले. बरं. केवळ रिबेरोंच्या म्हणजे आता कुणाला एवढी पडली आहे की का इन्स्पेक्टर त्यांच्या पुढे तर मी साधा इन्स्पेक्टर. बरोबर. पण त्याच्यासाठी त्यांनी मला ते पत्र पाठवलं आणि मला कळवलं की मी असं पत्र ते पत्र आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवतो मी. ओके. अच्छा. त्यामुळे रिबेरो साहेबांचे पोलिसिंग जे आपण ऐकलेलं होतं तुमच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलं. तसे राममूर्ती साहेब पण फार चांगले. त्यागे साहेबांचा माझ्यावर फार जीव होता. प्रभाकरन सगळे कमिशनर माझ्याकडे. आता माझं हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर 4 कमिशनरांनी मला पत्र पाठवली की आम्हाला फार वाचून आनंद वाटला. ओके. पण सर जेव्हा आत्ताचं पोलिसिंग आणि तेव्हाचं पोलिसिंग तुम्हाला फरक काय जाणवतो? तुम्ही आता क्राईमच्या माझा एक सिम्पल थिअरी आहे. थिअरी ऑफ इव्होल्युशन. पुढची येणारी पिढी आपल्यापेक्षा निश्चित चांगला असणार. माझ्यापेक्षा माझा मुलगा हुशार होईल त्यापेक्षा त्याचा मुलगा हुशार असं म्हटलं तर आत्ताच्या पोलीस जास्त चांगलं काम करतील. आता ते मी गेल्या 30 वर्षात पोलीस स्टेशनला गेलेलो नाही पण माझा असा विश्वास आहे की आता त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत मला माहीत नाही.
कशा डिफिकल्टीज त्यांना काय मला त्यामुळे मी त्यांच्यावर काहीतरी टीका करणं किंवा टिप्पणी करणं मला ते मी म्हणतो की ते नवीन येणारे पोलीस चांगलेच असतील. ओके. दे विल डू गुड वर्क. रोजच्या पेपरच्या बातम्या वाचता? मी कमी वाचतो. बरं, क्राईमच्या बातम्या वाचता का? विषय मी जास्त इतर अवांतर वाचन करतो. बरं. मी हाऊस म्हणून गीता मुखोद्गत केलेली आहे. काय सांगता? अर्थासहित माझ्याकडे गीता आहे आणि मी योग्य वेळी मला योग्य ते श्लोक आठवतात. बरं. आणि माझं जीवनाचं ध्येयच आहे, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, हो. चांगलं केलं तर तुला वाईट गती येणार नाही. आणि 5व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे, न प्ररुष्येत प्रेम प्राप्य न उद्विजेत प्राप्यचे प्रेम स्थिरबुद्धी असमुडा ब्रह्मविद ब्रह्मनिष्ठ. म्हणजे तुम्ही चांगलं झालं तर उछालून जाऊ नका, वाईट झालं तर नर्वस होऊ नका, बरोबर. स्थिरपणे तुमचं काम करत राहा. बरोबर. तर मी ओके. सर, तुमची तब्येत एवढी ठणठणीत आहे, सरांचं वय आता 88 वर्ष आहे. काय या तब्येतीचं रहस्य काय? काय नाही, मी रोजचा व्यायाम करतो, 2-3 तास व्यायाम करतो. बरं. मी पूर्वी पुष्कळ खायचो, आता माझं जेवण मी अगदी कमी केलंय. बरं. मी फक्त दुपारी जेवतो, रात्री जेवत नाही, दूध पितो फक्त. आणि कशाची काळजी करत नाही मी. तुम्हाला डायबिटिक्स, ब्लड प्रेशर? आहे, थोडंसं आहे, बीपी आहे, थोडंसं बीपी आहे, एक गोळी मी घेतो दोन्ही. बरं बरं बरं. पण ते काय नॉर्मल आहे माझं. काय खाण्यामध्ये काय आवडीने काय खाता? असं काय ना, मी सकाळी 5 फळं खातो, बरं. नाश्त्याला फक्त फळं खातो बरं. आणि एक उकडलेलं अंड. ओके. आणि दिवसभरात मी 1 लिटर दूध पितो. 1 लिटर? 1 लिटर अजून आहे. मी पूर्वी 2 लिटर दूध प्यायचो. पूर्वी मी उसाचा रस पण सांडपणे मी असा ग्लासनी नाही प्यायचो, चरवीने प्यायचो. माझ्या चुलत्यांचा बारामतीला बरं. मोठी शेती होती, आम्ही तिकडे जायचो त्या गुऱ्हाळावर. तर मी तिकडे असे चरवीनेच रस प्यायचो. मग ते कढई आली तिथे साईचा गुळ खायचा आणि काकवी पण प्यायचो मी त्यावर. मी काय पण अफाट केले त्या काळात. पण आता मी काय असं काय करणार नाही. मी 2 लिटर बासुंदी शर्यत लावून प्यायचो. 2 लिटर 2 लिटर बासुंदी किंवा 1.5 लिटर श्रीखंड खायचो, 15-20 लाडू खायचो. काय पण असं काहीतरी अफाट करायचो. त्या काळात म्हणजे शक्ती होती, धावपळ होती. आता मी पेढा जरी कोणी गेलं तरी एवढा तुकडा करून खातो. नाही खात नाही, सगळं थोडं थोडं खातो. बरोबर. सर, जेव्हा तुमचं जे पोलीस स्टेशनला, बऱ्याच पोलीस स्टेशन तुम्ही काम केलं, तर बाबू रेशीमची पण केस तुम्ही तेव्हा ती बाबू, मी आगरीपाड्याला असताना तिकडे कंपनी सरकार होतं, म्हणजे रमा कंपनी. बरं. रमा नायकाची तिची कंपनी. आणि तिकडे त्यांची एवढी दहशत होती. रमा नायक हे काय कॅरेक्टर होतं? रमा नायक हा गुंड होता. बरं. आणि त्याने 1-2 खून केले होते. बरं. त्यामुळे त्याचा फार दहशत होती तिकडे. ते मटक्याचे हे अड्डे लुटायचे, लोकांकडून कुणी खोली विकली त्याकडून जबरदस्ती पैसे काढायचे. आणि मग लोकांकडून हे चांगल्या कारणाकडे कोणाकडे बारसं असलं त्याचा त्यावेळी पिक्चर लावायचे. मग तिकडे बोर्ड लावायचा यांच्या सौजन्याने. मग त्यात 3 नावं लिहायची, रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी. सगळ्यात खाली अरुण गवळी होता, ज्युनियर मोस्ट. तर मी तिकडे गेल्यानंतर ती दहशत बघून मी म्हणलं याला धडा शिकवला पाहिजे, म्हणून मी त्याला पकडलं. नाही, रमा नाईक पकडलं. पकडून मग त्याची पोलीस स्टेशन पासून त्याच्या घरापर्यंत असे दोरखंड वगैरे बांधून वरात काढली. 10-20 पोलीस असं सगळं. ते त्याची मोठी बातमी, अरे रमा काबल कंपनी काय, त्याचं इतका एक या त्यानंतर ते बाबू रेशीमने बघितलं की आपले पण असे होईल. तर बाबू मला फोन केला, साहेब मी आता डॉकमध्ये जरा वर्कर काम करतोय, तर माझी अशी वरात काढू नका, तुम्ही सांगाल त्यावेळी मी हजर होईल. बरं. आणि मग त्यावेळी त्या राजा कामेरकर आणि दाऊदची बहीण शेजारी राहायचे. तर ते राजा कामेर त्यांची काही भांडणं झाली, तिने कंप्लेंट केली भावाला. तिने या गँगला सांगितलं की माझ्या बहिणीचं हे असं झालं, त्याला शिकवा धाडा. त्या राजा कामेरला त्यांनी स्टॅप केला. त्यांनी कंप्लेंट करताना मला कोणी मारलं, रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी. यांची नावं त्यांनी घेतली. मग मी बाबूला फोन केला की बाबा तुझं वॉन्टेड आहे, तू ये. तो हजर झाला. असं मी हजर झालो. ओके. पण त्याच्या आधी त्यांच्या गँगचा जो विजय उटकर होता, त्याने ऍक्च्युली त्या समद खानला मारलं होतं, यांच्या गँग मेंबर. बरं. पण त्याच्या मुलाच्या बारशाला त्यांनी काय केलं, मोठी पार्टी बिल्टी केली आणि तिकडे 100 रुपये असे उडवत होता. तर बाबूनी त्याला दाम दिला की असे काय करतो. म्हणून भाऊ आज मेरे से बात नाही करणे का. म्हणून मला असं होत बोलणं. त्यांनी त्याला तोंडात मारली. तो बास होता मोठा. त्याच्या ते मनात बसलं. मग तो गँगमधून फुटला. आणि मग त्यांनी एक दिवशी बाबूवर फायरिंग केलं. त्या फायरिंगमध्ये बाबू वाचला. बरं. पण मग त्या सगळ्या कंजारी लोकांच्या विरोधात ही सगळी गँग गेली. त्यांचे सगळे घरं तोडायला लागले, अत्याचार केले. ते सगळे पळून गेले तिथून. मग ते सगळे एकत्र राहिले आणि त्यांनी मिळून बाबूला बघितला, हा चान्स घेतला आणि त्यांनी प्लॅन करून
त्याच्यावर अटॅक अटॅक केला. ओके. बाबूच्या आधी ते वरदाराजन म्हणून कोण होता तो? वरदाराजन तो माटुंग्याचा होता. बरं. हे सगळे मुंबईतले गुंड वर्धाकडे जायचे. बरं. वर्धा काय करत होता, तो मोठा हुशार माणूस होता. हां. त्यांनी पोलिसांची बरोबर दोस्ती केली होती. साहेब कुठे पण वॉन्टेड असेल तर मला सांगा, मी त्याला हजर करतो. पोलिसांना एकदम सोपं झालं होतं ते. त्यामुळं ते कुठलाही गुंड वॉन्टेड असेल तर जाऊन हजर करायचा. बरं. त्यामुळं वर्धा माझ्याशी कधी वर्धाचा असा संबंध असा आला नाही. ओके ओके ओके. कारण तो माटून गेला होता. हाजी मस्तानशी कधी संबंध आला? हाजी मस्तानला मी 64 साली अटक केली होती ना. 64 त्यांनी शिपायला मारलं होतं, हां. तेव्हा त्याला आणून मी बंद केला होता जबरदस्ती. त्याचा त्यावेळी सगळा नक्षा उतरला होता आणि मग तेव्हापासून त्याला माझ्याबद्दल थोडंसं भीती हे होतं. बरोबर. आणि मग 84ला परत मिसा आला. त्या मिसामध्ये मला मस्तान आणि करीमलाला रिबर साहेबांनी सांगितलं. बरं. रात्री तो तिकडे त्याची एक मैत्रीण होती, चंदन सिनेमावर बंगल्यात राहत होती शर्मा. मी तिकडे गेलो होतो. ती म्हणली कोण मस्तान, मालूम नाही. म्हणलो उसको खारी बोलो झेंडे आया है, इतका वो नहीं कुछ बोलेगा तो निकल जाएगा. त्याने माझा आवाज ऐकला, बंगल्यातून आला. भाई भाई क्या है? म्हणलं तू वॉन्टेड आहे, चलो मेरे साथ. आला. मी मुरेबर साहेब उभं गेलो. तो तसा लुंगीत होता, फाटका माणूस होता. बरोबर. ओके. मस्तान ऐसा फालतू साहेब आज आहे. मग मी लगेच गेलो. त्या नॉवेल्टी सेंटरवर करीमलाला राहत होता. तर माझी एक थोडीशी काय झाली होती मला माहीत नाही, पण करीमलाला पण मी घेऊन आलो. आगरीपाड्याला असताना भाई ठाकूर तो बरेच दिवस वॉन्टेड होता आगरीपाड्याच्या केसमध्ये. बरं. तर तो मिळतच नव्हतं, कुणी त्याला पकडत नव्हतं. मी एका ऑफिसरला जात, भाई ठाकूर म्हणजे आता वसईवाला भाई ठाकूर. हो. मी एका ऑफिसरला गाडी घेऊन पाठवलं. त्यांनी सांगितलं झेंडे साहेब तुला बोला बस गाडीत. आला. तर त्याला आणल्यानंतर वसई बंद झाली, पण भाई ठाकरेला आणलं मी. त्यामुळे मी मुंबईतले जेवढे त्यावेळेचे 2 गुंड होते बरं. त्या सगळ्यांना मी कधी नाही, मी नाही, माझ्या स्टाफनी पकडलं. बरोबर. माझ्या स्टाफने पकडलं, माझं नाव झालं. तुमच्या हाताकडून कधी ना कधी गेले. आता टायगर मॅनरला सुद्धा हा. मी आगरीपाड्याला असताना त्याने एका कस्टम ऑफिसर गोळीबार केला होता आणि तो पळाला होता. बरं. तो पळत तो आमच्या हिंदुस्थान मिलच्या सिक्युरिटी गार्डच्या ऑफिसमध्ये गेला. तर तिकडे माझा घोलप नावाचा ऑफिसर तिकडून चालला. त्याने जाऊन त्याला गपदिशी पकडलं, घेऊन आला पोलीस रिव्हॉल्वर सहित. आता पण मी सिनियर इन्स्पेक्टर, त्यामुळे माझं नाव झालं. झेंडेवानी टायगर मॅनरला पण पकडला. कृष्णा देसाई हे जे खून प्रकरण होतं, नाही त्यावेळी मला काय माहित नाही. ते शिवसेनेचं तिकडे ते माटुंग्याचं आहे. ते मला त्याबद्दल मला काय माहिती. त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये. त्याच्या आधी जेव्हा तुम्ही सर्व्हिसला जॉईन झालं तेव्हा तुमचं पहिलं पोलीस स्टेशन कोणतं होतं? पहिलं आझाद मैदान, एस्प्लेनेड. बरं. आणि त्यानंतर मग सर्वाधिक सेवा क्राईम ब्रँचमध्ये तुमची झाली? क्राईम ब्रँचमध्ये मी 2 वेळी गेलो. बरं. सब इन्स्पेक्टर म्हणून गेलो, इन्स्पेक्टर म्हणून गेलो. पण ACP म्हणून तर कुठे होता मग तुम्ही? ACP म्हणून मी रिटायर झालो याच्यातून. एक तर मी पहिल्यांदा आगरीपाड्याला आलो. आगरीपाडा म्हणजे 7 रस्त्या तिकडून माझी धारावी डिव्हिजनला बदली झाली. धारावी मी पायधोनीला आलो. पायधोनीनंतर मी हेडक्वार्टरला आलो. हेडक्वार्टर 3 म्हणून तिकडे होतो. आणि शेवटी रिटायर होताना मी लॅमेंटन रोड गावदेवी डिव्हिजनला रिटायर झालो. तिथनंच रिटायर झालो तुम्ही? 96 साली मी रिटायर झालो. 96 साली रिटायर. सर तुमच्या लग्नाचा एक किस्सा आहे, काय जातं लग्नाचा किस्सा काय होता? लग्नाचा फार मोठा किस्सा आहे. सांगा आपल्याला भरपूर वेळ. आमचं लहानपणीपासूनचं प्रेम होतं. बरं. आणि आमची बायको 18 वर्षाची झाली आणि तिच्या वडिलांनी ठरवते, पुण्याचे डेप्युटी मेयर होते, त्यांनी ठरवलं की तिचं लग्न करायचं. काय नाव त्यांचं? डॉक्टर बेंद्रे म्हणून होते. बरं. पुण्याचे डेप्युटी मेयर होते त्यावेळी. बरं. डॉक्टर होते आणि पण ते धनगर समाजाचे होते. त्यामुळं त्यांनी लग्न ठरवल्यानंतर तिने सांगितलं नाही माझं या मुलावर प्रेम आहे, मला त्याशी लग्न करायचं. तर ते वडील MBBS मुलगा होता. तिने त्याला पत्र लिहिलं की बाबा असं माझं आधीचं प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं. पण त्याला साखरपुडा झाला होता. म्हणलं आता साखरपुडा कसा तोडणार, मी नाही तोडणार. तर तिने गपचूप दुसऱ्या दिवशी कुठे पैसे जमा केले, STने ती नाशिकला आली. बरं. मग तुमचं जर ट्रेनिंग सुरू होतं तुमचं? हां. तर तिने कुठून माझा पत्ता काढला, ती आली तिकडे. आली तर मी आणि ते आम्ही बुधवारच्या सुट्टीत फिरायला आलो होतो. ते बघितलं तर ती रस्त्याच्या कडेला उभी. मी पळत गेलो. म्हणलं तू काय इकडे कशी आली? ती म्हणजे माझं लग्न वडिलांनी ठरवलं, मला नाही ते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मग मी घाबरून गेलो. आता काहीच कल्पना नाही. मी अंडर ट्रेनिंग, त्यावेळेला मला 50 रुपये स्टायपेंड होता, काय करणार. मी तिथं बाजूच्या एका रेस्टॉरंटमध्ये आपलं हॉटेलमध्ये तिथे लॉजमध्ये ठेवली आणि मग आमच्या ऑफिसला गेलो. तिकडून मी रात्री आमच्या कमिशनर आपल्या प्रिन्सिपलची परमिशन घेऊन तिच्या वडिलांना फोन केला की तुमची मुलगी अशी आली आहे, मी अमुक हॉटेलमध्ये ठेवली, तुम्ही घेऊन जा. ते आले, तिला घेऊन गेले. पण ती एवढी मी नाही लग्न त्याशीच करणार, मी दुसऱ्याशी करणारच नाही. मग आता मोठा प्रॉब्लेम झाला. मग
पण त्याने मग सगळ्यांनी भेटून म्हणे तो मुलगा आजच्या आज तुझ्या हे लग्न करत असेल तर, नाहीतर तुझं या माणसाची ठरलेलं लग्न ते होणार. ती म्हणली होईल. मग ते सगळे 13 मेला रविवारी सकाळी माझ्या रूमवर असा असा प्रकारे तुम्ही आज लग्न करणार का? म्हटलं करून टाकूया काय होतं. मग आम्ही त्या दुपारी 2 वाजता गुलालवाडीमध्ये नाशिकच्या गेलो आणि 4-5 लोकांच्या मध्ये ते आमचं लग्न झालं. ते फोटो बिटो काढले सगळं. आमच्या सासरे ते रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा असतो ना, तो फॉर्म ते मी म्हणलं मी इथे देतो. नाही म्हणे मी पाठवेल रजिस्टर पोस्टाने. त्यांनी रजिस्टर पोस्टाने पाठवला. त्यावेळी ₹1 पोस्टल ऑर्डर लागायची. त्यांनी 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर लावली. त्या कलेक्टरनी ते परत पाठवलं, कारण त्यात मी पत्ता लिहिला होता माझा नानापेठेचा, माझा घरचा पत्ता. ते माझ्या घरी पत्र गेलं की तुमचं 10 रुपयाचे नको. तो फॉर्म गेला आणि ते लग्नाचं म्हणजे आमच्या वडिलांचं बापरे, त्यांना इतका संताप झाला की ह्यानी कसं असं मला फसवून लग्न केलं. तर ती धनगराची मी आमचे वडील म्हणजे मोठे तालेवार होते, त्याचं मोठं नाव होतं. ते कसं काय केलं तू याचं. ते मग 2-3 दिवस घरामध्ये सगळं आमच्या तुफान. मग ते म्हणले आता मला फसवून त्यांनी लग्न केलं ना, तर त्याला फसवून तू आता घटस्फोट घेऊन दे. तर मग आम्ही बायकोला बोलवलं. मग तिला सांगितलं असं. ती म्हणली ते मला विश्वास म्हणजे घेऊन टाकू आपण घडून. मग आम्ही ते रजिस्ट्रारकडे गेलो, घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि आम्ही पिक्चरला गेलो. बरं. आता तिच्या खात्री होतीच. आणि मग तिच्या वडिलांनी मला न विचारता घटस्फोट घेतला म्हणून तिला घरातून काढून टाकली. मग तिला आम्ही कुठेतरी ते बँकेत प्रायव्हेट बँकेमध्ये ₹60 पगारावर नोकरी लावलं. सेवा सदनच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं. आणि मग ते साखरपुडा झाला. ते लोक म्हणले आमचं काय बोंबाबोंब केली. तिची धाकटी बहीण होती आणि ही तीच आहे. तिच्याशी ते लग्न लागलं. अच्छा. मग लग्नामध्ये ते साखरपुड्याला वेगळी नाही हीच होती म्हणून ते लग्न लागलं. असं झाल्यानंतर मग अशी घटस्फोटाचा परत लग्न लावलं की नाही तुम्ही? मग काय करायचं. नंतर आमची एवढी हे होतं ना. नंतर मी मुंबईला पोस्टिंग झाली. मग आमची बायको यायची दर आठवड्याला मला भेटायला. मग एक दिवशी म्हणली मी आता करत रे. मग त्याला मग ये राहायला. मग आमचे काय एक छोटी खोली होती, तिकडे आम्ही राहत होतो. बरं. मग असे मग सर मला क्वार्टर मिळाली. मग मला तोपर्यंत माझे वडील तर बिलकुल काय संबंध ठेवायचे. आई वगैरे माझी यायची. बरं. पण मग असे लोकांना रिअलाइज झाले की फार चांगली मुलगी आहे ती. आमच्या फॅमिलीत होत गेली. मग मला 12 वर्षांनी मुलगा झाला 71 साली. बरं. मग तेव्हा पहिल्यांदा सगळे माझ्या वडिलांना म्हणाले आता बास झालं बापूसाहेब, आता जाऊया. मग ते मुंबईला माझ्या घरी आले. आणि नंतर मग ती त्यांची सगळ्यात आवडती सून झाली. फार चांगली कोऑपरेट. आणि मी आयुष्यभर एकच करायचो की आयुष्यावर मी तिला फक्त म्हणायचो तू म्हणशील तसं. बरं. एकच वाक्य. अहो काहीतरी वेळ मी म्हणलं काय नाही, तू मला म्हणशील तेच. त्यामुळे आमचा अतिशय सुखाचा संसार. पण ती माझा बुटाला पॉलिश करून, ड्रेस तयार करून, इव्हन माझी अंडरवेअर बनेन पण तीच विकत घ्या. मग बूट पण तीच विकत घ्यायची. मी काही करायचं नाही. आणून पगार ती हातात द्यायचा, सगळं ती बघायची. माझे सगळे नातेवाईक काय पाहिजे असेल मला बोलायचं नाही, आमच्या बायकोला विचारायचं. ती एकदम चांगली बाई. सिनेमा दाखवलं की तुम्ही म्हणजे कॅरेक्टर ते कमिशनर त्या सगळं ते वेगळं आहे. पण माझ्या त्या बायोपिकमध्ये बरंचसं मी सांगितलेलं आहे. माझी बायोपिक प्रसिद्ध झाली आहे. ती मामी 23ला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. मग ती न्यूजर्सीला गेली, शिकागोला गेली, मेलबर्नला गेली आणि परवा गुवाहाटीमध्ये तिला बेस्ट रनर्सअपचं प्राईज पण मिळालं. अजून ती चांगली बायोपिक. म्हणजे त्यात मी स्वतःच काम केलेलं आहे. ओके. ते सत्य आहे त्यात. मग त्यात काय खोटं बिटं काय नाही. तुम्ही जे आहे ते सगळं मीच काम केलं असल्यामुळे माझी स्टोरी त्यांनी चांगली केली. तुमची स्मरणशक्ती इतकी तल्लक कशी काय? आता मी सांगितलं ना, मी गीता पाठ केली. मी रोज काय नाही तर मी सोडू की सोडवतो. बरं. आणि माझं पाठांतर आहे थोडंसं, बऱ्यापैकी पाठांतर आहे. आणि हे अनेक वेळा मी रिपीट केलंय. त्यामुळे ते काय विसरलेलं नाही. खरी गोष्ट आहे. कारण रिपिटेशन वारंवार तुम्ही वारंवार स्मरण केलं की बऱ्याच गोष्टी विसरतो पण मी. बरोबर. काही महत्वाच्या गोष्टी. आणि तुम्हाला सांगायची गंमत म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर, आता 30 वर्ष झाली मला रिटायर होऊन. मी गेल्या वर्षी मी अशीकडे चालत असताना एक माणसाने माझा पाय पकडला. ते म्हणलं तू काय करता? म्हणजे साहेब तुम्ही मला ओळख नाही. म्हणलं काय साहेब, मी आज जिवंत आहे तुमच्यामुळे. त्या जीपमध्ये वायरलेसमध्ये ते घेराव घातला तर तुम्ही मला वाचवलं म्हणून मी आज जिवंत आहे. आज मी पुण्यामध्ये ACP म्हणून रिटायर झालो, देशमुख म्हणून अधिकारी आहे.
आणि असे पण प्रसंग तुम्हाला हा, त्यामुळे तो उलटा म्हणला, साहेब ते फोटो आहे त्याचा, तर त्यांनी म्हणलं साहेब ती फ्रेम करून तुमच्या घरात लावते, आठवण राहील कायमची. म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा एक एवढ्या लोकांचं चांगलं काम केलं. बरोबर, खरी. त्यावेळी कमिशनर आमचे बापट साहेब होते. बापट साहेबांनी दुसऱ्या दिवशी रात्री शरद पवार मुख्यमंत्री वेळेला आले ना, ते बापट साहेब त्यांना घेऊन येतो गाडीत. तर मी बंदोबस्ताला उभा होतो. मला पाहिल्यावर बापट साहेबांनी गाडी थांबवली, मला बोलवलं. शरद पवारांना म्हणे यांनी आज फार चांगलं काम केलंय असं असं. शरद पवार गमतीने म्हणाले, काय नाव त्यांचं, झेंडे, झेंडेवाडी. मग ते माझं मतदारसंघात आहेत. माझ्या प्रेमाने बोलले ते. बरोबर बरोबर. तुम्ही जेव्हा म्हणजे आता जेव्हा आम्ही पोलिसीच्या बातम्या करतो किंवा पाहतो तेव्हा पॉलिटिकल दबाव हा फार शब्द येतो. तर तुमच्या वेळेस पॉलिटिकल दबाव होता? त्यावेळी पोलीस कसा काही दबाव कधी नसायचा. आणि एकच माझ्या जीवनात म्हणजे आठवण राहिली असं गोष्ट म्हणजे अरुण गवळीला मी पकडला होता. त्यावेळी इंटेकच्या प्रेसिडेंटचा मला फोन आला. मला शिपाई झाले साहेब, ते इंटेकचे प्रेसिडेंट कोण भाई जगताप ते बोलत आहेत. मी घेतला फोन, कोण बोलत आहे, भाई जगताप. म्हणलं ते इंटेकचे प्रेसिडेंट? हो हो. म्हणलं साहेब माझे हात थरथर कापतायत, एवढ्या मोठ्या माणसाची, मी साधा इन्स्पेक्टर, मला अशी सवय नाही इतक्या मोठ्या माणसाची बोलण्याची. तुम्ही साहेब कमिशनर साहेबांशी बोला, माझे हात कापतायत, मी नाही तुमच्याशी बोलतो. असं म्हणून मी फोन ठेवून दिलं. त्यांनी ओळख, हा पक्का बदमाश म्हणायचं. पण इतर वेळेस नाहीतर माझ्या जीवनात कधीही कुणी इंटरफेअर केलं. उलट बाळासाहेब तर मला किती वेळा प्रेमाने, एकदा आगरी पडेल असताना शांताराम नांदगावकरांच्या मुलांनी स्टुडिओ काढला आगरी पडे, त्याचा एक ख्रिश्चन मुलाबरोबर. आणि त्या स्टुडिओचं एन्जॉय, मी तिथला इन्स्पेक्टर होतो ना, शांताराम माझे एकदम चांगले मित्र होते. तर त्यांनी समारंभ ठेवला, त्यात बाळासाहेबांना बोलवलं, व्ही शांतारामनं बोलवलं, आणि तो ख्रिश्चन होता म्हणून सायमन पिमेंटा कार्डिनल होते, त्या तिघांना आणि मी, म्हणजे 4 लोक स्टेजवर असे 4 खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या समारंभाला मी जवळ अर्धा तास उशिरा गेलो. बाळासाहेबांच्या शेजारी माझी खुर्ची होती. तर मी उशिरा गेलो आणि असं बसलो बाजूला. म्हणलं का एवढ्या उशिरा का आलात? म्हणलं साहेब आज राष्ट्रपती असल्यामुळे बंदोबस्ताला गेलो. म्हणजे भाग्यवान ना तुम्ही. म्हणलं का आज 3 पती तुम्हाला? म्हणलं मला कळलं नाही. चित्रपती म्हणजे व्ही शांताराम, सेनापती आणि राष्ट्रपती, असे 3 नवरे म्हणत मला. असं अगदी माझे फार प्रेमाने बोलायचे ते. ओके. हा, माझ्याकडे ते सगळे फोटो आहेत. अरे वा. आम्ही असे बसलेलो आहोत आणि बाळासाहेब माझी बोलतायत, तो फोटो आहे. किंवा तो हे तिन्ही मेयर आणि बाळासाहेबांनी माझा असं प्रेमाने हात धरलाय, मला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी, ते पण फोटो आहे. म्हणून ते मी रिटायर झाल्यानंतर त्यांना जाऊन एक सलाम केला, तोही फोटो सामनाने छापला. अरे वा. तुम्ही इतर वाचन काय करता? मी अनेक माझ्याकडे चांगली लायब्ररी आहे. बरं. आणि सुदैवाने ते वाचल्यामुळे माझ्याकडे महाभारत पूर्ण आहे. बरं. नारायणदासनी छापलेलं इंग्लिशमध्ये. पण ते हिंदीचं गीता प्रेस महाभारत वाचल्यामुळे माझ्या मुलांनी कौरवांची 100 नावं पाठ केली होती. बरं. आणि तो BBC मास्टर माइंडला तो रनर्सअप होता. सिद्धार्थ बसू होता ना, हो हो, तो जोधपूरला राजवाड्यात ते झालं, तर तो रनर्सअप होता. त्याची एक आमच्या पोलीस मेळाव्यामध्ये त्यांनी पुलंची म्हैस संपूर्ण 45 मिनिटं बोलून मग त्याला बक्षीस दिलं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्याच्या बायकोच्या हस्ते. ओके ओके. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. आणि ॲक्च्युली इंग्लिश पुस्तक माझं मराठीचं भाषांतर त्यानेच केलंय, त्याचं नाव पण मी छापलंय. बरोबर बरोबर. तुमचा आणि बाबा आठव, तुम्ही नातेवाईक आहे, तुमच्या आत्यांचे ते मुलगा आहेत, त्यांच्याशी कशी संवाद साधता, कसं काय आमचं जाणं येणं असतं. कधी बाबा माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडे जातो. एकदम आमच्या घरोबाचे संबंध लहानपणापासूनचे आमचे आणि जुन्या आठवणी आम्ही काढतो. ॲक्च्युली बाबा लहान असताना माझ्या आईला त्यावेळी मूल नव्हतं. बाबा 30 सालचे, मी 38 सालचा. तर आमच्या घरात मूल नव्हतं. बाबा तर 6 महिन्याचे असताना आले होते. त्यामुळं माझी आईच त्यांची आई झाली होती. त्यामुळे ते अजून म्हणतात की तुझी आईच माझी आई होती. अच्छा अच्छा अच्छा. ओके. त्यामुळे एकदम आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण आता आयुष्याकडे पाठीमागे वळून पाहताना काय वाटतं? एकदम कंटेंटेड, सुखी माणूस आहे मी. कसलं मला काही पश्चाताप कसा होत नाही. मी माझ्या आयुष्यात काही कुणाचं वाईट केलं नाही. जेवढं होऊ शकेल सगळ्यांना मदत केली. आणि मी नेहमी सांगतो पोलिसांचं सुद्धा, नो पोलिसमन कॅन बी सक्सेसफुल विदाउट विलिंग अँड ॲक्टिव्ह सपोर्ट ऑफ दी पब्लिक दॅट इज सर्व्ह. राईट. मी नेहमी लोकांची सेवा केली. लोकांना नेहमी सांगितलं की पोलीस हा फोर्स नाही, पोलीस ही सेवा आहे. आणि तुम्ही पोलिसांची सेवा, पब्लिकची सेवा करा. त्यामुळे पब्लिकचा मला इतका सपोर्ट लागला. मग या पुस्तकात अशा अनेक कथा आहेत ज्यामध्ये लोकांनी माझं ऐकलं. लोकांच्यावर एक इमेज होती माझी की हा चांगला माणूस आहे. बरोबर बरोबर, खरी गोष्ट आहे. जेव्हा चार्ल्स शोभराज नेपाळमधनं पळाला
तर ते अजूनही तो इतका ड्रेडेड क्रिमिनल असतानाही म्हणजे असे तुरुंगवाले इतके गाफील किंवा शिथिल का राहतात? आता पैसे म्हणे आता तिहार जेलमध्ये सुद्धा त्याला एवढे काय VIP ट्रीटमेंट द्यायचे, कारण त्याच्याकडे सोर्सेस होते, त्यामुळे तो सगळ्यांना पैसे द्यायचा. बरोबर. आणि त्यामुळे ते विधी. ओके. आता तो एक शेवटचा फक्त प्रश्न सर विचारतो. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं कोणती घटना आठवते की नाही, की 4 शोभराची तर आहेच महत्वाची, इतर आणखीन कोणती घटना की त्यात तुम्हाला एकदम सॅटिस्फाय वाटलं किंवा तुम्हाला असं एकदम? माझ्या पुस्तकात वर्णन करता त्या कुपरेजच्या ग्राउंडचं जे हे झालं होतं, कुपरेज मॅचला आत्ता 30 वर्षानंतर मी गोव्याला गेलो होतो. बरं. तिकडे श्रीनिवास डेम्पो, जे सध्याचे डेम्पोचे मालक आहेत, होय, ते माझ्या जावयाचे नातेवाईक आहेत. तो बरं. मला घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्यांना तेव्हा म्हणे, साहेब मी किती वर्ष तुम्हाला शोधतोय. म्हणलं का? ती म्हणे मॅच झाल्यानंतर ती मॅच बघायला माझे वडील तिकडे गेले होते आणि JRD पण होते. बरं. JRD JRD पण ती मॅच बघत होते. म्हटलं मी त्यावेळी 7-8 वर्षाचा होतो. माझ्या वडिलांनी येऊन मला सांगितलं, अरे कसा इन्स्पेक्टर त्यांनी फार असं केलं. ते सगळं वर्णन म्हणे मला अजून आठवतंय. तुम्ही ते एवढं व्हेरी मेमोरेबल. आता ते एवढं, आणि मला तेव्हा कळलं की JRD पण त्यावेळी, कारण ती टाटा आणि डेपोची मॅच होती. राईट. त्यामुळे JRD आले होते. मला काय माहिती JRD आले तर आपले तेवढं. त्याने मला श्रीनिवास डेम्पोने सांगितलं की साहेब ते आम्ही बघितलं होतं. म्हणजे मेमोरेबल. त्यावेळी सुद्धा म्हणे. पण सर तो थोडा किस्सा सांगा, अनेकांनी पुस्तक वाचलं नसेल तर नक्की काय त्या कुपरेज मॅचचं काय? कुपरेज मॅचमध्ये ती सेमीफायनल होती डेम्पो आणि टाटाची. ओके. तर ते एक गोल त्यांनी केला टाटानी. तर तो तेवढ्यात ते यांनी सिग्नल केला की ती ऑफ लाईन आहे, गोल डिसअलाउड केला. ते म्हणून मग ते टीम चिडली आणि ते मैदानातून निघून गेली. मग त्यांनी डिक्लेअर केलं की मार्च अबंडन. मॅच अबंडन झाल्यामुळे कायदा असा त्यांचा होता की मॅच अबंडन झाली तर पैसे परत मिळत नाहीत. आता लोक म्हणले 10 मिनिटं पण नाही बघितलं, पैसे आम्हाला पैसे परत पाहिजेत. बरं. प्रेक्षकांनी तर त्या जे होते त्याचा प्रमुख होता, तो म्हणला पैसे नाही परत मिळणार. ते डिक्लेअर केलं तर लोक चिडले. मग ते कुपरेच्या मैदानावर त्या फळ्या आहेत फक्त बसायला. मग लोकांनी हातातले पेपर घेऊन ते फळ्या जाळायला सुरुवात केली. ते सगळं अशी आग लागायला लागली. तर मी जेवदीन म्हणलं, अरे पैसे डिक्लेअर कर. नाही पैसे नाही करता येणार. मी म्हणलं मरू. मी तिथे तो बोर्ड होतं, स्कोर बोर्ड, त्याच्यावर दिलं आग बुझाव पैसा वापस मिळेगा. आणि असं घेऊन मी असं समज ते लोकांना, मग तुम साहेब आपका गॅरंटी, म्हणलं मेरा गॅरंटी पैसा देगा वापस. असं मी लोकांना असं फिरून सांगितलं. आणि मग शेवटी ते जेवदींनी शेवटी डिक्लेअर केलं, ठीक आहे पैसा कर, ये तिकीट कल चलेगा, नाही तो पैसा वापस जिसको मागता है अभी मिलेगा. ओके. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मग पुरं स्टेडियम भरलं आणि मग ते काही लोक म्हणायला लागले की 30-40 वर्षात कधी यांनी पैसे दिलेलेच नाही आणि या माणसाने आपल्याला पैसे मिळवून दिले. मी स्टेडियमवर गेलो तर सगळे होऊन स्टँडिंग ओवेशन आणि सगळे झेंडे साहेब जिंदाबाद झेंडे. मग ते लोक म्हणले नाही एक विक्ट्री लाभले हो. बरं. जिंकलेली टीम विराट. तसं मी एक लहानसे सगळे लोक उभे राहून मला जिंदाबाद जिंदाबाद. तर झेंडे साहेबांशी खरं गप्पा मारणं म्हणजे भरपूर त्याच्याकडे किस्से आणि भरपूर अनुभव आहेत, पण वेळेची पण मर्यादा आहे. झेंडे साहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि त्यांची ही मुलाखत आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याचा विश्वास आहे. सर थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आमची मुलाखत घेतली म्हणून आभार. म्हणजे खरंच मी आधी म्हटलं त्या पद्धतीनं मी अजूनही सांगतो, माझा विश्वास आहे की झेंडे साहेब एकमेव मराठी ऑफिसर आहेत की त्यांनी मुलाखतींचा उच्चांक केला असेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.